नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत दसऱ्यानिमित्त आणि अर्थातच महाराष्ट्रातलं जे वातावरण सध्या गढूळ झालेलं आहे आणि खास करून स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवरती. अर्थात या सगळ्या स्त्रियांच्या अत्याचारांवरचं जे गेले काही काळात आपल्याला समोर बातम्या येत आहेत, जे वातावरण समोर बिघडताना दिसतंय, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित करतोय. आपण जातीचं सीमोल्लंघन कधी करणार आहोत की नाही? त्याचं कारण अर्थातच आता महिलांवरचे अत्याचार सुद्धा जातीमध्ये मोजले जात आहेत. जातीसाठी दंगली पेटवत आहेत, पण मग जातीला जाऊन का टाकत नाहीत हा सुद्धा जळजळीत प्रश्न आपण विचारतोय. त्याचं कारणच जातींचं ध्रुवीकरण आता संपूर्ण समाजावरती, संपूर्ण राज्यावरती बुमरँग होतंय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण विचारात घेणार आहोत. आणि बलात्कारांची जात का शोधतोय आपण? जातीसाठी माती की जातीलाच मोठमाती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणखी त्यानिमित्तानं आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये डॉक्टर नीलम गोरे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या. नुसत्या शिवसेनेच्या प्रवक्त्या नाहीत, तर नीलमताईंचं स्त्री आधार केंद्र आणि त्याच्याशी संबंधित महिला अत्याचारांशी संबंधित आणि एकूण महिलांच्या प्रश्नांवरती मोठं काम आहे. आपल्यासोबत डॉक्टर हेमलता पाटील आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत आणि त्याही सामाजिक क्षेत्रात महिलांच्या प्रश्नांच्या दृष्टीने जागरूक असतात. आपल्यासोबत मनीषा तोकले आहेत, ज्या अध्यक्ष आहेत दलित आदिवासी अधिकार आंदोलनाच्या. आपल्यासोबत डॉक्टर रश्मी पारसकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि या सगळ्या मान्यवरांसोबत आपल्यासोबत महेश म्हात्रे आहेत, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे. आणखीन काही मान्यवर आपल्या या कार्यक्रमात थोड्या वेळाने सहभागी होतील, पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो हाच आहे आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात विचारायचं आहे नीलमताई तुम्हाला. सातत्यानं गेल्या काही काळातले जे अत्याचाराचे उल्लेख झालेले आहेत किंवा अत्याचार झालेले आहेत, ज्या घटना आहेत त्या निंदनीय आहेत, पण त्या घटनांच्या बरोबरीनं आता एक नवीन ट्रेंड सुरू होऊ पाहतोय. त्या ट्रेंडमध्ये असं दिसतंय की त्या घटना झाल्यानंतर पहिल्यांदा बलात्काराची जात कुठली, गुन्हेगाराची जात कुठली, हे बघण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे की काय, अशी एक भीती वाटू लागलेली. आणि या सगळ्याच्या मुळे कुठेतरी राजकीय वातावरण असेल, सामाजिक वातावरण असेल आणि एकूण जे त्या परिसरातलं वातावरण आहे तेही गढूळ झालेलं आहे, तेही अत्यंत खराब झालेलं आहे. ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीबद्दल तुमचं भाष्य काय? एक तर असं आहे की समाजामध्ये अन्याय अत्याचार महिलांवर अनेक वर्षापासून होत आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मथुरा आदिवासी मुलीवरचा झालेला अत्याचार, त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळेला आत्तापर्यंत मात्र असं घडत होतं की स्त्री कुठल्या समाजातली आहे याबरोबर तिच्या समाजातले लोक जागृत गेल्या 5-10 वर्षात व्हायला लागले होते. पण त्याच्या पूर्वी म्हणजे 2000च्या अगोदर मी असं म्हणेन की मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार झाला की संबंधित काही लोक की जी गरीब आहे, स्त्री जिला प्रतिष्ठा नाहीये, संपत्ती नाहीये, अशांच्या बाजूनी फारसं कुणी नसायचंच. म्हणजे ना तिच्या जातीतले लोक असायचे, ना तिच्या कोणी बाकीचे कोणी लोक असायचे, राजकीय लोक किंवा सामाजिक काही ठराविक संघटना आणि काही राजकारणातले मुठभर लोक सोडले तर बाकी कोणीही तो विषय घ्यायचे नाही. त्या विधानसभेतले जे आमदार असतील ते आपल्या मतदारसंघात असं काही घडलेलं आहे म्हणून खूप वर्षापासून आवाज उठवणारे अनेक आमदार आहेत सर्व पक्षांमध्ये. पण त्यांनी तो एक ज्याला आपण म्हणू कायदा सुव्यवस्थेबद्दलचा, सरकारच्या बद्दलचा एल्गार, अशा पद्धतीने ती केस हाताळलेली असायची. दलित महिलांवरती जसं अन्याय अत्याचाराचं प्रमाण समोर यायला लागलं आणि दलित चळवळीमध्ये एक वेगळ्या प्रकारची जागृती आपल्याला दिसायला लागली. मला आठवते की शिरसगावला, म्हणजे आपण तर सगळे लहान होतो त्यावेळेला, म्हणजे तुम्ही तर अगदीच लहान असाल पण आम्ही म्हणजे शाळेत वगैरे होतो. 1961 साली दलित महिलांना त्यांची धिंड काढण्यात आली होती आणि गवई बंधूंचे डोळे फोडण्यात आले होते. आणि तेव्हा मला आठवते की एका केशवपन एका बाईचं होणार आहे म्हणून नंदुरबार मधली एका बाईची केस घेऊन मी युवक क्रांती दलाच्या बैठकीत गेले होते. आणि त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे, या केसमध्ये लक्ष घालूया, कारण जातीनिहाय अत्याचाराचं किंवा अन्यायाचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं. कुठे केशवपन असेल तर कुठे विवाहाला विरोध असतो, तर कुठे आपण भटक्या विमुक्त समाजात बघतोय जात पंचायतीचा आहे, डाकिणीसारखी प्रथा आहे. आणि म्हणून मग सगळे असं म्हणाले, त्यावेळेचे जे होते आमचे डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, त्यानंतर विजय नाईक, हुसेन दलवाई, हे सगळे लोक होते आणि ते म्हणाले की ही एकच मुलगी दिसते, म्हणजे तेव्हा मुलगी होते मी, की महिलांवरच्या अत्याचारासाठी घेऊन आलेली आहे.
पण हिला शेवटी फक्त सवर्ण स्त्रीचाच अत्याचार दिसला, पण हळूहळू हिची जाणीव बदलतील म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घालूया. आणि नंतर त्यांनी मग नंदुरबारच्या त्या केशवपनाच्या केसमध्ये आम्ही पडलो आणि केशवपन आम्हाला थांबवता आलं. प्रश्न कसा आहे या सगळ्यामध्ये, शिरसगावची जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर खूप मोठा उद्रेक झाला. आम्ही ज्याला स्त्री चळवळीचं काम करायला लागलो, खास करून 1975चं जे नवस्त्री आंदोलन आपण म्हणू, त्यावेळेला सर्व स्त्रियांच्या होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नावर आपण काम करायचं, ही स्त्रियांच्या चळवळीची भूमिका राहिलेली आहे. आता काही लोक काही प्रश्न विचारतात, खैर लांजीच्या वेळेला कुठे गेल्या होत्या संघटना वगैरे. आता मला असं वाटतं की आमच्यासाठी कोणी काय साक्षी पुराव्याचा प्रश्न नाहीये. महिलांचे हक्क आणि कल्याण समितीत पहिल्यांदा कोणी प्रश्न घेतला असेल खैर लांजीचा तर मी घेतला. डॉक्टर शोभा बच्चाव अध्यक्ष होत्या त्यावेळेला आणि भंडाऱ्याच्या एसपींना आम्ही चौकशीचं फरमान धाडलं. म्हणजे तोपर्यंत आंदोलन वगैरे कुठलीच झालेली नव्हती. म्हणजे हे मी स्वतःचा मोठेपणा म्हणून अजिबात सांगत नाही, पण मंदार माझ्या असं तेव्हापासून लक्षात आलं आणि आम्ही पण अनेक वेळेला दलित समाजाच्या बरोबरच भूमिका घेतली. पण ज्या वेळेला दलित समाजाच्या बरोबर भूमिका आपण घेतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या लक्षात आलं की दलित समाजामध्ये जागृती होताना दिसायला लागली. आणि इतर जे समाज आहेत, मग त्याच्यात एखादी मारवाडी असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, तर त्या समाज ओबीसी समाजाचे असेल तर त्या समाजा असा समाज म्हणून उभा राहत नव्हता. पण आता मी गेल्या 4-5 वर्षात हळूहळू पाहते आहे की ओबीसी मुलगी आहे म्हणून समाज उभा राहतो, किंवा भटके विमुक्त मुलगी. आता कंजारबाट समाजातल्या एका मुलीवर आता 4 वर्षाच्या नाशिकमध्येच बलात्कार झाला, तेव्हा ते उभं राहायला लागले. आणि दलित समाजावर अत्याचार झाला तर दलित तर किती उभे राहतात, त्यालाही मर्यादा होती. पण मला एक सांगायला पाहिजे की कोपर्डीच्या घटनेच्या निमित्ताने एक समाजामध्ये अशी हे होतं, भावना होती, विशेषतः मी असं म्हणेन बहुजन समाजामध्ये, की आमच्यावर अत्याचार झाले तर कोणी आमच्या मदतीला येत नाही. ती बरोबर आहे का चूक आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांना एखादच माहिती नसेल, किंवा जे आज प्रश्न विचारतायत त्यांना ज्या प्रमाणामध्ये समाजाने उतरावंसं वाटत असेल तेवढा समाज पूर्वी उतरला नसेल. पण कोठेवाडी मधल्या आता जातच काढतोय आपण, तर कोठेवाडी मधल्या महिला मराठा होत्या. तिथे काय उद्धवजींनी असा विचार केला नाही की आम्ही विचार केला नाही की या मराठा आहेत म्हणून जा का जाऊ नका. काठोड्यामधल्या महिला मराठा होत्या. बरीच उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये मराठा समाजाच्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत. खरा प्रश्न कुठे होतोय, आणि इथे मी स्त्री चळवळीतली कार्यकर्ती म्हणून मी म्हणेन की स्वतःच सगळ्यांनी आपण प्रश्न विचारला पाहिजे की इथे तिच्यावर स्त्री म्हणून अत्याचार झालेला आहे का, ती मराठा समाजाची म्हणून तिच्यावर अत्याचार झालेला आहे का, ब्राह्मण समाजाची म्हणून अत्याचार झालाय, मारवाडी म्हणून अत्याचार झालाय, दलित म्हणून अत्याचार झालाय. आणि त्याच्यात आपल्याला असं दिसतं बऱ्याचशा वेळेला की जिथे समाजामध्ये ठराविक चौकटीला आव्हान दिलं जातं तेव्हा धडा शिकवण्यासाठी जात, वंश, देश असं म्हणून काही वेळेला गरीब श्रीमंत असं म्हणून बलात्कार हे शस्त्र म्हणून वापरलं जातं. आता माझं एवढंच म्हणणं याच्यामध्ये, पुढे आपल्याला बरेच सगळ्यांना भाग घ्यायचा आहे की बलात्कार असं शस्त्र म्हणून वापरलं जातं, तर मग या केसमध्ये कोपर्डीच्या बलात्कार ठरवून मराठा समाजाच्या मुलीवर केला गेला कारण ती मराठा समाजाची होती म्हणून दलित आरोपींनी, असं एक कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक वारं पसरलेलं आहे किंवा वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं की ते कोर्टामध्ये समोर येईल, त्याच्या मागची कारणं आपण मी त्याच्यावर आता भाष्य करू शकत नाही. पण मला दुसरं असं वाटतंय याच्यामध्ये की जसं महिलांच्या केसमध्ये मी बऱ्याचशा याच्यात बाजू पाहते, त्याच्यात काही वेळेला असं होतं, किती टक्के नाही म्हणता येणार मला, पण 2%, 3%, 5% असं असू शकतं की वैयक्तिक अदावतीतून काही केसेस केल्या जाणं, आणि नंतर असं लक्षात येतं की त्या कौटुंबिक केसेसमध्ये सुद्धा तेवढं तथ्य नाहीये. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की मी का विषय डायव्हर्ट करत नाहीये, पण कौटुंबिक विसंवादाच्या केसेसमध्ये जो नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स होता तो सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तो कंपाऊंडेबल करा, जेणेकरून न्यायाधीशांच्या परवानगीने दोघांना सामंजस्याने संसार करायचा असेल तर करता येऊ शकेल. आता प्रश्न कुठे झालाय, दलित अत्याचाराच्या विषयामध्ये हा अर्थातच नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल आहे, आणि त्याच्यामुळे असणारी एक लोकांच्या मनामधलं परसेप्शन, मी असं म्हणेन, वस्तुस्थिती काय याच्यावर आता आपण चर्चा करू. आणि त्यामुळे कुठे ना कुठे एक वेगवेगळ्या कारणामुळे जो असंतोष होता त्याला मला असं वाटतं की काहींनी स्वाभाविकपणे, काहींनी आत्मीयतेतून, काहींनी एखाद्या प्रश्नाला तोंड फोडण्यासाठी, आणि काहींनी जाणीवपूर्वक, या सगळ्यांचं मिळून एक असा वणवा पेटवला. माझं एकच शेवटचं विचारणं आहे की हे जे सगळे आहेत करणारे ते सर्व प्रामाणिक लोक आहेत, हे धरून सुद्धा यातल्या किती लोकांनी अत्याचाराच्या प्रश्नावर स्वजातीतल्या किंवा इतर जातीतल्या महिलांच्या प्रश्नावर
कधी भेट दिली होती, काय काम केलं, हे आम्हालाही कळलं पाहिजे ना. त्यामुळे आमचं म्हणणं असंच एक स्त्री कार्यकर्ती म्हणून की प्रत्येकाला जेव्हा जातीच्या चौकटीतून बघणं अपरिहार्य आहे, त्याला फक्त जातीयतेमुळे अत्याचार होतोय का पुरुष प्रधानतेमुळे होतोय याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना द्यावं लागेल. याचं उत्तर आपल्याला खरं तर शोधायला पाहिजे आणि त्याचे उत्तर काही इतकं अवघड नाहीये शोधणं. त्याचं कारण अर्थात डॉक्टर हेमलता पाटील, तुमच्या अवतीभोवती घडलेली ही घटना आहे. तुम्ही या घटनेच्या घडल्यानंतरच्या काळामध्ये त्या घटनातले जे पीडित असतील त्यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला असणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं की गेल्या आता ही जी प्रतिक्रिया उमटलेली आहे कोपर्डीच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये असं झालं, रातोरात सगळीकडे मेसेज, रातोरात सगळीकडे व्हॉट्सअप आणि त्यातनं निर्माण झालेलं जे कलुषित वातावरण होतं, काय होईल कोणाला काय माहित नाहीये, रस्ता रोको झालं, हा जो सगळा उद्रेक आहे अलीकडच्या काळामध्ये, या उद्रेकाला आपण प्रत्येक अत्याचाराला केवळ जातीय चष्म्यातनं बघतोय म्हणून हा उद्रेक होतोय की त्याचं काही अजून वेगळं तुमच्या दृष्टीने भाष्य आहे? नाही, आपण जर बघितलं तर अत्याचार, बलात्कार याला खरं तर कुठली जात असण्याचा विषय नाहीये. मुख्य मानसिकता अशी आहे की एखाद्या स्त्रीवरती आपण म्हणजे पुरुषत्व गाजवायचं किंवा ती वृत्ती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये कुठल्या जातीचा विषय नाही. आपण बघितलं असेल की समाजामधल्या कोणत्याही जातीमध्ये कुठेही या प्रकारचे बलात्कार अनेक वर्षांपासून आणि पिढ्यानपिढ्या अनेक ठिकाणी होत आहेत. प्रश्न असा झाला की एक आपण दलित समाज असा म्हणू की ज्या समाजाला पिढ्यानपिढ्या म्हणजे अनेक हजारो वर्षापासून एक माणूस म्हणून जगण्याची परंपरा ज्या समाजाची कुठेतरी नाहीशी झाली होती आणि त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने वागवलं गेलं समाजातल्या काही जाती वर्णाच्या व्यवस्थेनुसार. त्याला कुठेतरी बाबासाहेब आंबेडकर असतील त्या माध्यमातून ही जातीची उतरण कुठेतरी कमी करायची आणि एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला गेला. त्यापूर्वी जे अत्याचार त्यांच्यावरती झाले असतील ते तर आपण शब्दात पण सांगू शकत नाही किंवा त्याचं वर्णन या ठिकाणी करू शकत नाहीत. आपण बघितलं असेल आदिवासी समाज आहे, दलित समाज आहे, मराठा समाज आणि इतर सगळ्या समाजामध्ये जी स्त्री समाजामध्ये पुढे येऊ शकत नव्हती किंवा एका ग्रामीण व्यवस्थेमध्ये राहत होती, तिच्यावर ओळखीच्या असतील, नात्यातल्या असतील, आजूबाजूच्या असतील, हे अत्याचार असंख्य वेळा झाले आणि होत गेले. पूर्वी कसं होतं की याच्यासाठी कुठलीही स्त्री किंवा तिचे पालक त्या अत्याचार झाला अशी वाच्यता कुठे करत नव्हते आणि त्यामुळे त्या अत्याचारांचं स्वरूप किंवा अत्याचारांची भीषणता ही समाजासमोर येत नव्हती. आजकालच्या काळामध्ये असं झालंय की हे अत्याचार झाल्यानंतर समाजामध्ये सुद्धा काही वर्ग किंवा काही संघटना ह्या प्रामुख्याने पुढे येतात आणि नातेवाईक, घरातले लोक सुद्धा या अत्याचाराला वाचा पुढण्याच्या दृष्टीने पुढे येतात आणि त्यामुळे कुठेतरी हे बलात्कार आता समाजासमोर यायला लागलेले आहेत. परंतु यामध्ये जर आपण विचार केला तर जातीचा विचार तर आज तागायत आला नव्हता. अगदी कालची जी घटना घडली तळेगावची, तिथेपर्यंत सुद्धा आम्ही जेव्हा त्या ठिकाणी गेलो तेव्हाही ती मुलगी कुठल्या जातीची हे मी त्या ठिकाणी जाईपर्यंत सुद्धा मला माहित नव्हतं. जेव्हा फोन आला की असा त्या ठिकाणी बलात्कार झालेला आहे तर तेव्हा मी जेव्हा पोहोचले तेव्हा मला तिथे एक काही बरेच तरुण त्या ठिकाणी जमले होते. 5-1 हजार तरुणांची गर्दी होती आणि मग तेव्हा हा विषय पुढे आला की ही परत कुठल्या समाजाची आहे. मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जात स्वतःला असुरक्षित समजायला लागली की काय आणि कुठल्या तरी निमित्ताने ही असुरक्षितता वाढलेली आहे आणि त्यामुळे कोपर्डीची घटना असेल किंवा त्यानंतरच्या घडणाऱ्या घटना असेल तर पहिल्यांदा हा जातीचा उल्लेख समोर यायला लागलाय. त्यापूर्वी गेल्या 5-6 वर्षापूर्वी मला आठवत नाही की आपण कुठल्या जातीचा विचार म्हणून या घटनांकडे बघितले आणि हे प्रमाण आता मला असं वाटतं की प्रत्येक समाजातल्या एका थरामध्ये अस्वस्थता असल्यामुळे कुठेतरी हा जातीचा उल्लेख पुढे यायला लागला आणि बऱ्याच अंशी समाजकंटक सुद्धा ह्या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणावरती खतपाणी घालतायत आणि जातीमधली दरी वाढवण्याचे एक पद्धतशीरपणे षडयंत्र रचलं जाते आणि त्याला समाजातले बरेच घटक बळी पडतायत. ही मला एक वाटतं नक्की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. समाजातले बरेच जण या सगळ्या वातावरणामध्ये बळी पडतायत का आणि अर्थात काही समाजकंटक सुद्धा याचा काही गैरफायदा घेत आहेत का हे पण आपण तपासलं पाहिजे. तत्पूर्वी पुन्हा मनीषा तोकले, ज्या पद्धतीनं ही सगळी आपण चर्चा करतोय सातत्यानं हल्लीच्या गेल्या काही 6 महिन्याच्या काळामधला जर का एकूण संदर्भ बघितला तर अशा अनेक बलात्काराच्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत आणि ज्या अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या बलात्कारांच्या घटनांमध्ये वेगवेगळे त्याचे स्तर पाडता येतील अशा सुद्धा घटना आहेत. कारण विविध स्तरांमध्ये झालेल्या आहेत, विविध वर्गांमध्ये झालेले आहेत, विविध जातीशी संबंधित असलेल्या माणसांची हे सगळं झालेलं आहे. हे सगळं असताना आपण आता केवळ आणि केवळ जातीच्या चष्म्यातनं बलात्कारासारखी अत्यंत निर्गुण अशी गोष्ट ही बघू शकतो आणि बघण्याची मानसिकता येणाऱ्या काळात अधिक वाढायला लागेल असं तुम्हाला वाटतंय का?
मला असं वाटतं की एकंदरीत महिला अत्याचार आणि बलात्कार ह्या सगळ्या प्रकरणांकडे बघितलं तर आत्ताच्या काळामधला जो आत्ताचं वातावरण आणि कोपर्डीच्या बलात्काराच्या संदर्भात जर घेतलं तर मला असं वाटतं की ह्या प्रकरणामध्ये जे कमजोर असतात, म्हणजे जी मुलगी कमजोर आहे, आर्थिक दृष्ट्या आहे, वयाने आहे आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे जातीनी पण कमजोर आहे, अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त ह्या ह्याच्यात कोपर्डीमध्ये जरी ती जातीनी कमजोर वर्गातली नसली, त्या जातीतली नसली तरी ती लहान आहे, 9 वर्षाची आहे आणि आर्थिक दुर्बल कुटुंब आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आणि ज्या परिसरामध्ये ते घडलेलं आहे, ती घटना घडलेली आहे, तर ते सगळं तुम्हाला डिटेल नंतर कोर्टामध्ये आणि त्या सगळ्या परिस्थिती समोर येईलच. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्याच ह्याच्यामध्ये ती दुर्बल होती म्हणून तिच्यावर अत्याचार झाला, ती सापडली, सापडायला सहज सोपी आहे आणि त्या पद्धतीनं ज्या क्रूरतेने त्या तिच्यावरती झालेलं आहे तर ते अगदी निषेधार्ह आहे आणि खूप वाईट आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दरम्यान एका 5 वर्षाच्या बंजारा मुलीवरती पण बलात्कार नाशिक परिसरामध्ये झाला होता. त्याच्या संदर्भातलाही रास्ता रोको आणि मोर्चे त्या संघटनांनी केलेही होते. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात एवढं येते की मला पुन्हा आठवतंय की मी भूकंपग्रस्त भागामध्ये लातूरला तिथे बलात्काराच्या संदर्भामध्ये केस हाताळली होती, जी दलित महिलेवरती, एकट्या दलित महिलेवरती झाली होती. आणि त्यावेळेस मला पुन्हा पुन्हा ते जाणवतंय आणि लक्षातही येते की जात आणि महिला आणि बलात्कार आणि अत्याचार असं जर आपण पाहिलं तर एकंदरीत असं लक्षात येतं की जे दुर्बल आहेत, मग त्याच्यामध्ये जी जातीनेही दुर्बल असलेल्या महिला असतील तर त्यांच्यावरचं बलात्कार होण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की बाई ही तिहेरी दृष्टिकोनातून विक्टीम आहे, जी आदिवासी असेल, दलित असेल, भटक्या विमुक्त जातीतली असेल तर ती तिहेरी दृष्ट्या विक्टीम आहे. एक जात म्हणून आहे, स्त्री म्हणून आहे आणि पुन्हा त्यातली त्यात ती गरीब ह्या सगळ्या परिस्थितीमुळे असते म्हणून तिला ती तिच्यापर्यंत पोहोचायला सहज सोपं जातं आणि मग तिच्यावरती अत्याचार केला जातो, ती मानसिकता वाढते. भूकंपातली जी घटना मी उल्लेख करत होते त्या किल्लारी परिसरामध्ये त्या बाईनी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अख्ख्या गावाने असं लिहून दिलं होतं की ही बाईच वागायला चांगली नाही. म्हणजे मुद्दा असा होतो की जेव्हा या दलित, आदिवासी किंवा कमजोर तबक्यातली महिला जेव्हा याच्या विरोधात जाते, न्याय मागायला पुढे येते, त्यावेळेस असं लक्षात आलं की ती चारित्र्यहीन आहे असा जास्त मोठा प्रश्न समाजामध्ये त्याची चर्चा केली जाते आणि तसं बाहेर येतं. आणि जेव्हा मग या जातीच्या ह्याच्यामधून कोपर्डीचं प्रकरण असेल किंवा निर्भया प्रकरण असेल आणि किंवा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण बघू त्यावेळेस ती चर्चा तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जास्त चर्चा केली. म्हणजे स्त्रियांची सुरक्षितता आणि त्या सगळ्या पातळीवर त्याच्यावरती चर्चा होते. तर या अनुषंगाने वेगवेगळे जे मुद्दे येतात तर ते ह्याच्यावरही लक्ष घातलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीला फक्त पुरुष प्रधानता ही एकमेव बाजू आणि ती व्यवस्था ह्याच्यात नाही तर जात ही व्यवस्था सुद्धा तिथे काम करत असते. जात आणि पुरुष प्रधानता ही व्यवस्था आपण वेगळं वेगळं नाही करू शकत. त्याचं कारण असं आहे की जाती व्यवस्थेला घट्ट करण्याचं काम जे आहे ती पितृव्यवस्था करत असते. कारण योनी सुचितेचा जो मुद्दा येतो, स्त्रीनी पवित्र असलं पाहिजे आणि म्हणून मग आता जो उल्लेख केला गेला की कुणाचा जर सूड घ्यायचा असेल, कुणाच्या बरोबर दुश्मनी निभवायची असेल किंवा त्या पद्धतीनं जायचं असेल तर त्या कुटुंबातल्या, त्या धर्मातल्या, त्या जातीतल्या स्त्रियांना वेठीस धरल्या जातं आणि त्यांच्यावरती अत्याचार केले जाते. आणि अत्याचाराचे प्रकार सुद्धा जसं आपल्याला गोथरा हत्याकांडामध्ये पण आपल्याला लक्षात येईल की धार्मिक दृष्ट्या सूड उगवायचा म्हणून गरोदर स्त्रियांचे गर्भ फाडून अर्भक तलवारीवर अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मोठ्या प्रमाणात बलात्कार झाले तर तसंच अशा पद्धतीने
त्या जातीतल्या, त्या वर्गातल्या, त्या धर्मातल्या स्त्रियांना च्यावरती अत्याचार करून त्याचा सूड घेतला जातो. ही जी भावना आहे ती काय आहे याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार केला. ही जी मानसिकता काम करते की स्त्रियांवरती अत्याचार होतो, त्यावेळेस मग मला असं म्हणायचे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठल्याही स्त्रीवर अत्याचार झाला तर त्या समाजामधल्या जी इतर मंडळी आहे, लोक समाज म्हणून आहेत, ती जातीतली माणसं आहेत, ती माणसं आपल्या स्त्रियांना प्रत्यक्षात प्रॅक्टिकल लेवलला सन्मानाने बघतायत का, तो सन्मान देतायत. नक्की एक मुद्दा जो आहे मनीषा तोगले, तुम्ही एक महत्वाचा जो मुद्दा उपस्थित केला की स्त्रियांचा सन्मान आता कुठल्याही जातीमध्ये, आपण कुठलीही जात जर म्हणून म्हटलं, कुठलाही धर्म म्हणून जर बघितला तर तो सन्मान राखला जातोय का, हा पण तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्यांवरती आपण अधिक तपशीलवार बोलूया पुढच्या चर्चेमध्ये. पण तत्पूर्वी डॉक्टर रश्मी पारसकर, या सगळ्या ज्या घटना घडतायत, कोपर्डी असेल आणि आता नाशिक तळेगावच्या आसपास झालेली जी काही घटना आहे, हे सगळं घडल्यानंतर आता जे आपण आपलं जे बिहेवियर झालं, जे आपली वर्तणूक दिसते, एकूण सामाजिक माध्यमांमधली जी वर्तणूक दिसते, ती वर्तणूक तुम्हाला त्या अर्थाने आधुनिक काळातली वर्तणूक वाटते का? मला ह्याबद्दल पहिले तर जसं म्हणाल्या निलिमाताई म्हणाल्या त्याप्रमाणे बलात्कार हे अर्थात शस्त्र म्हणून वापरल्या जातं. गरीब श्रीमंत हा पण त्यात एक अँगल आहे, प्रश्नच नाही. आणि जात हा पण एक फॅक्टर आहे, हाही प्रश्न नाही, याबद्दल कोणाचं दुमत नाही. महत्वाचा प्रश्न हा आहे की समजा बलात्कार होतो आहे आणि आपण जर त्याचा विरोध करायचा आहे तर तो विरोध जातीनुसार केला गेला पाहिजे का? सगळ्यात मोठी मेख ही आहे. आज आपल्याला हे बघावं लागेल की मराठा समाजाची मुलगी आहे, तिच्यावर बलात्कार होतो म्हणून मराठा समाज पुढे येईल, दलित समाजाची मुलगी आहे म्हणून दलित पुढे येतील. अशा पद्धतीने समाजनिहाय म्हणजे त्या महिलांचे प्रश्न हे ते समाज पाहणार. ही एक जी सगळ्यात चुकीची जी सुरुवात आहे, मला वाटतं ही अगदी सुरुवातच जिथे आहे तिथेच ही थांबायला हवी. आपण ज्याला इंग्लिशमध्ये टू निप द बड म्हणतो, अगदी सुरुवात जिथे आहे तिथेच ही गोष्ट थांबलेली बरी. महिला चळवळ, महिला सक्षमीकरणाची चळवळ ही आज अजूनही अत्यावश्यक आहे. ती चुकीच्या दिशेने जर जात असेल तर मला वाटतं प्रत्येक महिलेनी, सुजाण महिलेनी ती थांबवायला हवी आहे. जातीनुसार आज आधीच महिला जातीनुसार, धर्मानुसार, पंथानुसार विभागल्या गेलेल्या आहे. उद्या जर आपल्याला सगळ्या महिलांना एकत्र आणायचं असेल तर ही मराठा समाजाची, ही दलित समाजाची आणि ही ब्राह्मण समाजाची आणि ही शीख समाजाची असं म्हणून चालणार नाहीये. धर्मानुसार विभागणी करून चालणार नाहीये. आणि जर मराठा समाज जर मराठा मुलींसाठीच बोलणार असेल तर तो एक अतिशय चुकीचा संदेश आजच्या काळात मला वाटतं जात आहे. आणि सर्व महिला संघटनांनी ह्याचा एकत्रितपणे निषेध केला पाहिजे, ह्या मताची मी आहे. नक्की. तुम्ही म्हणताय की जे म्हणतायत की मराठा समाजावर अन्याय होतोय, मराठा समाजातल्या महिलांवर अत्याचार होत आहेत, ते दलित समाजात जेव्हा अत्याचार होतो त्याच्याबद्दल ते किती बोलतात, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर सागर शेजवळ नावाचा युवक होता शिर्डीमध्ये. मागच्या वर्षी त्याची मोबाईलची रिंगटोन ही बाबासाहेबांचं गाणं होतं म्हणून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या अंगावरून मराठा समाजाच्याच मुलांनी गाड्या चालवल्या. फार जुनी गोष्ट नाहीये, 1 वर्ष जुनी गोष्ट आहे. आणि त्याला भयानक पद्धतीने, अमानुष पद्धतीने मारण्यात आलं. ह्या सर्वांबद्दल मराठा समाजातले लोक काय बोलतात, ते किती कार्यकर्ते आहेत. नक्की. डॉक्टर रश्मी, तुम्ही जो मुद्दा उपस्थित करताय त्याच्यामधला सगळ्यात मुद्दा महत्वाचा हाच आहे की यांनी मारलं म्हणून त्यांनी मारलं, त्यांनी मारलं म्हणून यांनी मारलं, आणि त्याच पद्धतीनं सगळा समाज जर का वर्तणूक करायला लागला तर समाजाची काय अवस्था होऊ शकेल याचा आपण विचार करायला हवा. त्या मुद्द्यावरती पुन्हा महेश, खरं तर आधुनिक झालेलं आहे, व्हॉट्सॲप आलेले आहेत, सगळ्यांकडे मोबाईल आहेत, बऱ्यापैकी माहितीची देवाणघेवाण होते. हे सगळं होत असताना अफवा ज्या पसरल्या जातात, अशा वेळेला या सगळ्याचा वर्तणुकी जी होते, अशा प्रसंगात जी सामाजिक वर्तणूक एक वेगळ्या प्रकारे एक फुगा तयार होतो त्या सगळ्या वर्तणुकीचा, त्याबद्दल काय म्हणावं आपण? कारण सातत्यानं आपला विचार कुंठित करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्यावेळेला जी घटना घडते त्यावेळेला पटापट त्या पोस्ट केल्या जातात, त्या पोस्टवरनं येतं, आपण आपला विचार पूर्ण बाजूला थांबून विचार करण्याची प्रक्रिया या सगळ्यामध्ये आपली संपली आहे एकूण समाज म्हणून, असं नाही वाटत?
मला इथे या प्रश्नाचं उत्तर देताना दलाई लामांची एक कविता आठवते. दलाई लामांनी एका कवितेमध्ये म्हटलं की आमच्याकडे संवादाची माध्यमं खूप वाढलेली आहेत, परंतु परस्परांना समजून घेण्याची जी प्रक्रिया होती ती संपलेली आहे किंवा तुटलेली आहे. आता बघा, आपल्याकडे एक काळ असा बघितलेला आहे की आपल्याला एका व्यक्तीला 100 किलोमीटरवरच्या टेलिफोन करायचा असेल तर कॉल लावण्यासाठी एक दिवस थांबावं लागत होतं. परंतु आता व्हॉट्सॲप आणि मोबाईलच्या नवीन तंत्रज्ञानामुळे हे संपर्क साधन खूप लोकांच्या अक्षरशः हातामध्ये आलेलं आहे. परंतु त्याचा आम्ही कशा पद्धतीने वापर करतो यावर सुद्धा सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आज म्हणजे या आधी कुजबुजीच्या माध्यमातून अशा पद्धतीने अफवा पसरवल्या जात होत्या, परंतु आता हे कुजबूज तंत्र इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की लोकांच्या हातातील मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने अफवा पसरवल्या जातात. वेगाने या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये भडका उडवण्यासाठी कारणीभूत होतात. आपल्याला लगतच्या आपल्या गुजरातमधलं पटेल आंदोलनाच्या सगळ्या काळामध्ये तिथे इंटरनेट बंदी आपण अनुभवलेली होती, परंतु आता ही इंटरनेट बंदी महाराष्ट्रात सुद्धा येऊ लागलेली आहे. म्हणजे हे कुठे आहे? एक हा महाराष्ट्र जो पुरोगामी विचारासाठी प्रसिद्ध होता, हा महाराष्ट्र जिथे पहिल्यांदा शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, स्त्री शिक्षणाची आणि स्त्रियांच्या सबलीकरणाची पहिली प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, आणि त्याच महाराष्ट्रात आता जातीनिहाय सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आणि अत्यंत वाईट गोष्ट अशी आहे ती म्हणजे सकल समाज आपण म्हटलं पाहिजे, मराठी महाराष्ट्रीय संपूर्ण समाज म्हटला पाहिजे किंवा भारतीय समाज म्हटला पाहिजे, त्याच्याऐवजी जातीनिहाय आपल्याला समाज समजायला लागलेले आहेत. म्हणजे सोसायटी आणि कास्ट याची जी एक व्याख्या आहे ती व्याख्या वेगाने बदलत चाललेली आहे. त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाने, ज्ञानाने आणि सगळ्या आधुनिक विचाराने आम्ही पुढे जाण्याऐवजी मागे येत चाललेलो आहे. म्हणजे बघा ना, सगळीकडे आपण सातत्याने एक गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे सगळ्या ज्या जाती आहेत या प्रगत होण्याऐवजी आम्ही मागास आहोत हे दाखवण्यासाठी धडपडायला लागलेले आहेत. म्हणजे हे सगळं जे नवज्ञान आहे, या नव्या ज्ञानाने आम्हाला पुढे नेण्यासाठीचं जे बळ दिलेलं आहे त्याच्या बळावर आम्ही आमच्या समाजात जे पिछडे आहेत, मागे राहिलेले आहेत, या लोकांचा हात धरून त्यांना पुढे नेणं अभिप्रेत होतं. परंतु दुर्दैवाने तसं न होता जे पुढे गेलेले आहेत ते पार समाजाच्या इतके दूर गेलेले आहेत की त्यांना खाली असलेल्या लोकांच्या प्रश्नांची जी जाण असायला पाहिजे ती जाण नाहीये. आज मराठा मोर्चे जे ज्या प्रमाणात निघत आहेत त्याचं जे म्हणजे त्यामागची कारण मीमांसा ही महाराष्ट्रातला एकही जाणता नेता, विचारवंत करू शकत नाही. याचं हेच कारण आहे की आमच्यातला जो विचार करणारा, आमच्यातला जो नेतृत्व करणारा जो वर्ग होता तो आपल्या अनुयायांपासून किंवा ज्यांच्यासाठी काम करत होता त्यांच्यापासून तुटलेला आहे. आणि हे जे तुटलेपण आहे हे तुटलेपणच लोकांमध्ये आज जे गैरसमज वेगाने पसरतायत ना, अफवा ज्या वेगाने पसरतायत याला तेच कारणीभूत आहेत. आज मला अत्यंत वाईट वाटतं हे सांगण्यासाठी की आज महाराष्ट्रात असा एक नेता नाहीये की जो या सगळ्या लक्षावधी जे मोर्चेकरी घराच्या बाहेर पडतात यांना सांगू शकेल, त्यांना आश्वस्त करू शकेल असा एकही नेता नाहीये. रस्त्यावर येणारे जे लोक आहेत, म्हणजे आता आपण नाशिक मधली जी घटना बघतो, म्हणजे बलात्कार झाल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रॅफिक जाम झाले, ज्या पद्धतीने रस्त्यावर लोक आले, त्यांना शांत करण्याची क्षमता असलेलं नेतृत्व महाराष्ट्रातून जाणं हे महाराष्ट्राच्या साठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. एवढी अधोगती महाराष्ट्राने इतिहासात कधीच पाहिलेली नव्हती. ही अधोगती जर अशाच पद्धतीने होत राहिली तर जाती जातीचे तट अधिक मजबूत होतील. आज नवमी आहे, म्हणजे ज्या स्त्रियांच्या रक्षणाच्या, ज्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आपण आज उद्घोष करतो आहोत, पण थोडासा आपण पुराणात गेलो तर महिषासुराचं मर्दन करून सीमोल्लंघन केलं गेलेलं होतं आणि तो खरा स्त्री स्वातंत्र्याचा किंवा स्त्रीच्या क्षमतांचा विजय होता. तर हे जे सीमोल्लंघन आहे हे जातीबद्ध होण्याऐवजी आम्ही संपूर्ण मानवतेच्या दृष्टीने जर पुढचं पाऊल टाकलं तर खऱ्या अर्थाने हे सगळे प्रकार थांबतील असं नक्की. अर्थात एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. बलात्कारांची जात का शोधतोय आपण हे सातत्यानं आता या भागामध्ये आपण खरं तर विचारलंय प्रत्येक आपल्या मान्यवरांना. या पलीकडे जाऊन स्त्री आणि पुरुष या दोन जातींमधला जो भेद आहे तो भेदा त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि अर्थातच तो भेद मनात कुणाचा आहे आणि तो जनात
जो प्रतिक्रिया त्याची येते ती प्रतिक्रिया कशामुळे येते आणि सातत्यानं गेले काही काळ हे वाढत चाललेलं जे प्रकार आहेत हे ज्या पद्धतीनं बाहेर येतात त्या प्रकारांवरती आपण प्रकाश टाकणार आहोत या चर्चेमधनं एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपण बेधडकमध्ये चर्चा करतोय जातीचं सीमोल्लंघन होणार का आणि आपल्या मनामनातली जात आहे जी ती नष्ट होणार का. अर्थात या सगळ्या प्रश्नाच्या मागे अनेक क्लिष्ट गोष्टी आहेत, पण तत्पूर्वी आपण आपल्या मान्यवरांशी चर्चा करण्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे पाहूयात. अजिंक्य सावंत म्हणतायत 21व्या शतकात फक्त आरक्षणामुळे प्रत्येकाची जाती भावना बळकट होऊ पाहते आहे, जातीवर आरक्षण बंद झालं पाहिजे. प्रशांत बल्लाळ म्हणतायत व्हर्च्युअल जगानं यात नकारात्मक भूमिका पार पाडली आहे, मनात डोक्यात असणारी ही घाण सोशल मीडियावरून देखील तितक्याच वेगानं आता पसरायला लागलेली आहे. धनंजय पांडे म्हणतात आईवडिलांचं नाव आडनाव म्हणून वापरायचा कायदा झाला पाहिजे, अर्थात त्यामुळे जातपात पूर्ण नष्ट होणार नाही पण किमान सुरुवात तर होईल. महेंद्र मानकर म्हणतात रोटी बेटी व्यवहार व्हावा म्हणजे जातीयता नष्ट होईल, कालांतरानं आपोआप आरक्षणाची पण कुणालाच गरज राहणार नाही. विलास जाधव म्हणतात आम्ही जाती नष्ट केल्या तर आम्हाला विकासाचं राजकारण करावं लागेल, ते आम्ही मान्य करू शकत नाही म्हणून सध्या जात ही हवीच नाही का. आणि दीपक तावडे म्हणतात आरक्षण आहे तोपर्यंत जात संपणार नाही. अर्थात किती क्लिष्ट या सगळ्या घडामोडी आहेत, गोष्टी आहेत हे आपण बघतोय. आणि त्या अनुषंगाने पुन्हा डॉक्टर हेमलता पाटील ही जी घटना घडलेली आहे नाशिकच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता आपण ही चर्चा करतोय आणि खरं तर या घटनेनंतर एक अतिशय वाईट गोष्ट म्हणता येईल ती हीच आहे की एक ठराविक समाजाच्या ची पीडित मुलगी आणि ठराविक समाजाचा जो गुन्हेगार आहे त्याच्या या चष्म्यांमधनं आपण जेव्हा बघायला जातो त्यावेळेला किती मोठं अराजक परिस्थिती निर्माण होऊ शकेल हे आपण सगळेजण जाणतोय. आणि असं असताना सुद्धा हे धडाधड सध्या सोशल नेटवर्क आणि ह्याच्यातनं सगळं जातंय बाहेर. नेमकी तिथली परिस्थिती काय होती, तिथे असा कुठला जाती दृष्टिकोनातून केलेली ही घटना होती का, नेमकं तुमचं त्याच्याबाबतचं निरीक्षण काय? नाशिकच्या घटनेबद्दल जर वस्तुस्थिती सांगायची असेल तर जेव्हा ती घटना घडली आणि साधारण 5:30-6 वाजता ते मेसेजेस यायला लागले, जेव्हा मी त्र्यंबक पोलीस स्टेशनला गेले तर तिथे साधारण 3-3.5 हजारपेक्षा जास्त एक समाजाचा म्हणजे मराठा समाजाचा संपूर्ण समुदाय तिथे जमलेला होता. ती मुलगी आतमध्ये होती, अतिशय लहान मुलगी 5 वर्षाची, तिला काय झालं तेही समजत नव्हतं. आणि मग त्या समाजाचा एक प्रकारचा दबाव होता की तुम्ही FIR कशा पद्धतीने दाखल करताय, त्या मुलाला तुम्ही पकडलेला आहे का. आणि पोलिसांची भूमिका ही अत्यंत सामंजस्याची होती की पोलिसांना याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्ग काढायचा होता. गुन्हेगाराला त्यांनी अटक केली होती, त्याचे कपडे जे काही वस्तू असतील ते सगळे ताब्यात घेतल्या होत्या. त्यावेळी सुद्धा आम्ही जेव्हा त्या मुलांसमोर गेलो तेव्हा त्यांना जेव्हा सगळ्यांना विनंती केली तेव्हा समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही आंदोलनाच्या मनस्थितीमध्ये नव्हता. ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे मी तुम्हाला ग्राउंड रियालिटी सांगते जे काही घडलं ते. त्यानंतर जेव्हा त्या मुलीला मेडिकल चेकअपसाठी आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथे बऱ्यापैकी गोंधळ होता, कारण डॉक्टर्स उपलब्ध नव्हते. मग ते जेंट्स डॉक्टरनी कळायचं की काय, अशा बऱ्याच कालापवेळ झाला. आणि त्यानंतर साधारण 11:30-12 वाजता तिचं ते मेडिकल सगळं चेकअप झालं आणि त्याच्यामध्ये मग प्रायमा फेशिया असं लक्षात आलं की त्या पद्धतीचा म्हणजे जे काही पुरावे मिळाले डॉक्टरांना आणि तो बलात्कारच होता म्हणजे. पण त्यानंतर सुद्धा परिस्थिती आटोक्यामध्ये होती. सर्व मराठा समाजाचे जे काही तरुण असतील एकमेकांना सांगत होते की याच्यामध्ये आपण कुठलंही आंदोलन करायचं नाही, कारण आतापर्यंत मराठा समाजाचं जे आंदोलन आहे त्याची ताकद म्हणजे शांततामय मार्गाने केलेलं आंदोलन हीच ताकद आहे. परंतु खरी वस्तुस्थिती, खरं जे घडलं ते दुसऱ्या दिवशी जेव्हा पालकमंत्री नाशिकमध्ये आले, नाशिकमध्ये ते आले, चांगली गोष्ट आहे की त्यांनी त्या घटनेचं गांभीर्याने दखल घेतली, ते स्वतः त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर आता आपण तिचे जे सॅम्पल्स आहेत ते आपण फॉरेन्सिक लॅब कडे दिलेले आहेत, त्याचा रिपोर्ट 15 दिवसामध्ये उपलब्ध होईल. आणि स्वतः मी त्या दिवशी जेव्हा ते मेडिकल सगळं तिचं हे झालं तेव्हा मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते, सगळी वस्तुस्थिती मला माहित होती. पालकमंत्र्यांनी मला माहित नाही की कशामुळे त्यांना एवढी गडबड झाली आणि त्यांनी सांगितलं की बलात्कार झालेलाच नव्हता. आणि ते जे एक विधान झालं आणि त्या विधानानंतर तो ज्या तरुणांमधला जो राग होता तो कुठेतरी उफाळून बाहेर पडला. आणि मग तिथून सोशल मीडियावर संदेश दिले गेले की कदाचित ही केस दाबली जाण्याची शक्यता आहे, कदाचित रिपोर्ट बदलण्याची शक्यता आहे. आणि कसं असतं की झुंडीला कुठलं मन नसतं किंवा झुंडीला कुठले विचार नसतात. एकदा तो विचार दाखल झाला
झाला की मग त्याच्यावरती इमिजिएट मग काही ठिकाणी रास्ता रोको झालं, काही ठिकाणी टायर जाळले गेले आणि मग वेगवेगळ्या गैरसमज होतील असे मेसेजेस पसरवले गेले. आता त्यानंतर महात्मा नगरला असं झालं की मराठा समाजाच्या ज्या गाड्या होत्या की ज्याच्यावर मराठा समाजाचे ते क्रांती मोर्चाचे लोगो होते त्या गाड्या कोणीतरी फोडल्या. आता ह्या गाड्या कुठल्या समाजाने फोडल्या असतील ह्या मताची मी बिलकुल नाहीये. आणि मग ह्या सगळ्या वृत्तीचा कुठल्या तरी समाजकंटकांनी फायदा घेतला की ज्याच्यामुळे मराठा आणि दलित समाजामध्ये जास्तीत जास्त तेढ निर्माण होईल. मला असं वाटतं की पालकमंत्र्यांनी त्यावेळेला जर असं सांगितलं असतं की हे तपास चालू आहे, याचा रिपोर्ट एक 8-10 दिवसामध्ये येईल आणि जो काही रिपोर्ट येईल तो आम्ही आपल्या समोर ठेवणार आहे, तर कदाचित ही परिस्थिती एवढी चिघळली नसती. परंतु नाशिकमध्ये ही वस्तुस्थिती घडली आणि त्यानंतर संपूर्ण वातावरण बिघडलं. आता महेश सरांनी सांगितलं की सोशल मीडियाच्या बाबतीत, माझ्या बाबतीत म्हणजे इतक्या वर्षामध्ये मला पहिल्यांदा अनुभव असा आला की काही मराठा समाजाच्या ग्रुपमध्ये मी ऍडमिन आहे, काही ग्रुप चालवते. मग माझा फोन नाशिकमध्ये आज म्हणजे जे काही हे ग्रुप चालवतात त्या सगळ्यांचा फोन बंद आहे. म्हणजे जेव्हा मी मुंबईला यायला निघाले तेव्हा मला समजलं की कुठलाही मेसेज कुठेही जात नाही आणि त्याच्यामुळे आणखीन समाजामध्ये वातावरण गंभीर झालं आणि कुठेतरी काहीतरी फार भयानक घडतंय. म्हणजे सरकारने ही परिस्थिती फार चांगल्या पद्धतीने हाताळणं येणं त्यांना शक्य होतं, सगळ्यांचं त्यांना सहकार्य राहिलं असतं, पण मला माहित नाही की कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि त्याच्यामुळे हे वातावरण दूषित होतंय. नक्की. खरं तर हा सगळा विषय जो आहे हा विषय हाताळणीतल्याशी संबंधित जरी असला, राजकीय नसला किंवा जातीच्या संदर्भामधनं त्याच्यामध्ये खरं काही कारण नसलं तरी त्याचा कुठे ना कुठे फायदा गैरफायदा कसा घेतला जातोय त्याची ही सगळी उदाहरणं छोटी छोटी समोर येत आहेत. नीलमताई, तुम्हाला असं वाटतं का की हा अशी घटना ज्यावेळेला होते, म्हणजे अगदी त्यांनी एक उल्लेख केला की त्या मुलीला ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं, कोणी करायचं काय करायचं, हा इतका गोंधळ, म्हणजे बलात्कारासारखी एखादी घटना ज्या घटनेमधली जी संवेदनशीलता असायला हवी ती संवेदनशीलता तर आपण केव्हाच हरवून बसलेलो आहोत. एक समाज म्हणून एकूण यंत्रणा सुद्धा त्याच्याकडे संवेदनशील पद्धतीने बघत नाहीयेत आणि तरी सुद्धा पुढे जाऊन त्याचं काहीतरी राजकारण करणं, त्याचं पुढे काहीतरी आणखीन राजकीय स्वरूपामध्ये त्याची मांडणी होणं, हे सगळं आपण कुठे थांबवणार आहोत की नाही? एक तर मला असं वाटतं की अशा घटना घडल्यावरती जेव्हा समाज असा खूप जागरूक झालेला असतो किंवा समाज असा मी असं म्हणेन ज्वलनशील मनोवस्थेत असतो, त्याला छोट्याशा गोष्टींनी सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा वणवा पेटतो. आणि याचं उदाहरण दुसरं आपण पाहिलं गेल्या 1.5 वर्षापूर्वी की ते म्हणजे फेसबुकवरून थोर पुरुषांची बदनामी. आणि तेव्हा सुद्धा शेवटी किती म्हणजे काय त्याचा सोर्स कळत नव्हता, फेसबुकवरून काढलं की दुसरीकडे यायचं, समजावून सांगितलं सगळ्यांना की अरे नका जाऊ तुम्ही, तरी ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट होत होत्या, कोण कोणावर हल्ले करतं हेच कळेनासं झालं होतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सोशल मीडियातून होणारा हा उच्छाद जो आहे तो आपण पूर्वी पण अनेक वेळेला अनुभवलेला आहे, अनुभवतो आहे. दुसरं, नाशिकच्या संदर्भातली जी घटना आहे त्याच्यात नगरला मी गेल्याच आठवड्यात गेले होते, सगळीकडे साताऱ्याला गेले होते, काल पण मी नाशिकच्या सिव्हिल सर्जनला फोन करून हाच प्रश्न विचारला आणि मला असं वाटतं त्याच्यावर आता एक कॅम्पेन घेणं फार आवश्यक आहे. मी डॉक्टर सावंतांनाही बोलले PCPNDTच्या मीटिंगमध्ये की सर्व ठिकाणी मेडिकल प्रोटोकॉल जो वर्मा कमिटीच्या अहवालानंतर समोर आला, जवळजवळ तो 100 पानी आहे प्रोटोकॉल, त्याच्यामध्ये तेच प्रश्न विचारू नका, वॉर्ड वाईज बसून प्रत्येकाने इन कॅमेरा तिच्याशी बोललं पाहिजे, अमुक एक पद्धतीच्या टेस्ट ज्या आहेत त्या ज्या विवाहित महिलांमध्ये करता येतात त्या या मुलींमध्ये करता कामा नयेत. हा एक मोठा भाग बऱ्याचशा ठिकाणी मला असं चित्र दिसतंय की सिव्हिल सर्जनना माहिती असतो पण जे प्रत्यक्षात तपासणी करतात त्या लेडी डॉक्टर्सना हा प्रोटोकॉल काय विचारलं तर ते आपल्यालाच विचारतात, म्हणजे मीडियाला भेटू द्यायचं नाही ना. म्हणजे मला तर एवढा धक्का बसला, साताऱ्यामध्ये मी गेले तर तिथल्या डॉक्टर म्हणाल्या, म्हटलं तुम्ही मेडिकल प्रोटोकॉल नुसार केलं का? म्हणाला हो केलं ना. म्हटलं म्हणजे काय केलं जरा तुम्ही सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांना मीडियापासून तिला लांब ठेवलं. अहो म्हटलं ह्या फक्त प्रोटोकॉल आहेच, पण तिच्याशी बोलत असताना वागत असताना संपूर्ण 50 लोकांच्या वॉर्ड जर का ती मुलगी एकटी एक्सपोज असेल तर निदान तुम्ही कर्टन लावा का जेणेकरून बाकीचे लोक गुपचूप फोटो काढणार नाहीत, तिला परत परत तेच प्रश्न विचारणार नाहीत. आणि म्हणून यासाठी एक मोठं लक्ष या विषयात देणं गरजेचं आहे. मी सभागृहात पण विषय दिला. आता प्रश्न येऊ आपण बलात्कार झाला का झाला नाही या विषयाकडे. मुळामध्ये जेव्हा ही मेडिकल रिपोर्ट्स असतात ते गोपनीय असतात. काल पण मी व्हॉट्सअपवरती तेच निवेदन टाकलेलं होतं की अशा वेळेला बलात्कार झाला का झाला नाही या विषयामध्ये 376 कायद्यामध्ये ज्या दुरुस्त्या झाल्या आहेत त्याच्यानुसार एक तर मला कळत नाही की आता एवढी मोठी सज्ञान माणसं आहेत, मी आता उघडपणे बोलते की 5 वर्षाच्या मुलीवरती एक 15 वर्षाचा मुलगा पूर्णतः संबंध ठेवू शकतो का? शारीरिकदृष्ट्या ते शक्य होणार आहे का? ते शक्य होत नाही. किंवा
विदीर्ण होऊन तिच्या शरीराची म्हणजे शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. आता अशा वेळेला त्यांनी अटेम्प्ट केलेला असला तर याचा अर्थ बलात्कार झालाय का झाला नाही या संपूर्ण गोंधळ त्याचा तयार होण्यापेक्षा मेडिकल रिपोर्टच्या मध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यानुसार अटेम्प्ट झाला असेल, मी पुढे जाऊन म्हणते समजा, तरी सुद्धा शिक्षा तीच आहे. पॉक्सो मध्ये शिक्षा तीच लागते आहे. फाशी सुद्धा होऊ शकते पॉक्सो मध्ये आणखीन 376 मध्ये. त्यामुळे लोकांना सुद्धा काय वाटलं की बलात्कार झाला नाही याचा अर्थ आताही केस सुटणार. त्यांना पॉक्सोचा काय, 376चा अर्थ काय आणि लवकर त्याच्या 400 दाखल होईल की नाही याबद्दलची जी त्यांची अविश्वास तयार झालाय तो विश्वास कसा वाढवायचा हे समाजकर्त्यांचं काम आहे. तुम्ही महत्वाचा मुद्दा आहे तुमचा. त्याच्यामध्ये महेश विचारायचं हेच आहे की ही काय पुरुषी मानसिकता आहे. म्हणजे बलात्कार झालाय किंवा नाही झालाय, म्हणजे एका मुलानी एका मुलीला, त्या बालिकेला, छोट्या मुलीला बिचारीला जर काय केलं असेल तर त्याला पहिले शिक्षा झाली पाहिजे हा आपला आग्रह असला पाहिजे. की यंत्रणा येत आहेत समोर सांगतात बलात्कार झाला, बलात्कार नाही झाला, जबाबदार नेते येत आहेत, जबाबदार बाकी सगळ्या यंत्रणेतली माणसं येतात, ते सांगतात. म्हणजे कुठेतरी या बाबतीतली काही एक माहिती पाहिजे, जी संवेदनशीलता हवी, ती संवेदनशीलताच आपण सगळेजण हारून बसलो. आणि त्यातही पुरुष म्हणजे अतिशय मोकळेपणानं आपण ते स्वीकारूया. त्याचं कारण सगळ्या यंत्रणांमधले हे जे बोलतायत, ज्या पद्धतीने तो कसा झाला, काय झाला हे सांगण्याची जी प्रक्रिया आहे हे सगळं पुरुष करतायत. निश्चितच आपल्या देशामध्ये खूप परस्पर भिन्न वागण्याची एक परंपरा आहे. म्हणजे एकीकडे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असे स्तोत्र गाणारा हा समाज, आणि दुसरीकडे स्त्री ही म्हणजे स्त्री ही भोगाची वस्तू आहे असं तिच्याकडे बघून आणि स्त्री ताडणकी अधिकारी असं म्हणणारा हा समाज. तर आता पण ज्या पद्धतीने संपूर्ण शासकीय पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवर या प्रश्नाकडे ज्या प्रकारे बघितलं जातं ते सुद्धा म्हणजे मनाला अत्यंत वेदना देणार आहे. कारण ज्या प्रकारे नाशिकच्या पालकमंत्र्यांनी तिथे जाऊन ते विधान केलेलं आहे त्यातून त्यांना कशाची घाई झालेली होती हे कळत नाही. हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्यांना लोकांच्या मध्ये जो असंतोषाचा उद्रेक उसळलेला आहे त्याची सुद्धा कल्पना नसल्याचं लक्षण आहे ना. याचा अर्थ म्हणजे मी मगाशी जे म्हणालो की नेत्यांचा कनेक्ट तुटलेला आहे, खालची वस्तुस्थिती काय आहे. म्हणजे एकीकडे कोपर्डीच्या प्रकरणाने इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि त्याच्या काही महिन्याआधी 3-4 महिन्याआधी याच महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना गर्भगृहात प्रवेश मिळावा यासाठी एक मोठं आंदोलन पेट घेतं. म्हणजे या दोन गोष्टी आपल्याला परस्पर भिन्न करता येणार नाहीत. तर धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन्ही कशा स्त्रियांच्या अधिकार नाकारणाऱ्या आहेत आणि स्त्रियांवर जर तिथे बंदी येत असेल, त्यांना जर रोखलं जात असेल तर या दोन्ही सत्ता त्यांना तिथे मदत करायला तयार नाहीयेत हे दिसतं. त्यामुळे असेल कदाचित लोकांचा हा जो असंतोषाचा वणवा उसळलेला आहे तो त्यामुळे उसळलेला आहे. हे जर आताच्या नेतृत्व करणाऱ्या लोकांना समजलं नाही तर यातून अधिक चांगल्या पद्धतीने तोडगा निघणार नाही. आता ज्या पद्धतीने नीलमताईंनी सांगितलं की ज्या मुलींवर किंवा स्त्रियांवर बलात्कार होतो त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांना कसे उपचार दिले पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये त्या स्त्रीला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तिच्याशी वागणं, बोलणं आणि मग त्यानंतर शारीरिक उपचार या गोष्टी करणं या सगळ्या आहेत. परंतु आपल्याकडे एकाही हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञाची खास तशी नियुक्ती केलेली नसते की जो त्या स्त्रीला किंवा मुलीला आधार देऊ शकतो. म्हणजे आम्ही सगळ्या दृष्टीने विचार करतो परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या स्त्रीच्या दुःखाचा, त्या स्त्रीच्या समस्येचा विचार करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे सुद्धा आता उच्च रवाने कोणीतरी सांगण्याची मला मला काय सांगायचं की डॉक्टर ढेरे सायन हॉस्पिटल, त्याच्यानंतर KM हॉस्पिटल, पुण्याला ससून हॉस्पिटल, 5-6 मोजकी आहेत हॉस्पिटल्स की जिथे ते फॉलोअप चांगला करतात आणि वन स्टॉप क्रायसिस सेंटर करून काउन्सिलिंग पण देतात. पण हे सर्वत्र होत नाहीये, हा खरा मुद्दा आहे. पोलीस स्टेशन पासून ते अनेक ठिकाणापर्यंत. मला एक मुद्दा मांडायचा आहे. आता निलमताई आणि महेश सर म्हटले त्यात खूप तथ्य आहे. मी वस्तुस्थिती सांगते की जी मुलगी 8:30 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली, 5 वर्षाची मुलगी आहे, जिला काहीच कळत नाही की काय चाललंय, तिच्या भोवती सगळे लोक आहेत, तर त्या मुलीला तुम्ही 12 वाजता टेबलवर घेता आणि 12 वाजता टेबलवर घेतल्यानंतर तुम्ही चर्चा करता की तिने काही खाल्लंय का, मग ती लोकली तुम्हाला मदत करणार नाही, मग तिला आता अॅनेस्थेशिया दिला पाहिजे, मग ती NBM आहे का. आणि हा जो तुम्ही गोंधळ घालता
आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप महत्वाचं की तिच्यावर बलात्कार झाला का बलात्काराचा प्रयत्न झाला म्हणजे तिला कोपर्डीसारखं फाडलं गेलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा होती का? म्हणजे 5 वर्षाच्या मुलीची काय परिस्थिती झाली असती? आणि जर तुम्हाला प्रायमा फेशिया जर पुरावे मिळाले तर एवढ्या गडबडीने असं विधान करणं आणि त्या मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे सगळं वातावरण होतं ते हिरवे कपडे आणि ड्रम बघितल्यानंतर ती मुलगी कंटिन्युअस 3 तास माझ्याच मांडीवर बसलेली होती. ती जोर जोरात रडायला लागली ती मुलगी. तिला कळेच ना की काय व्हायला लागले, हे सगळे हिरवे डगलेवाले आपल्या भोवती का फिरतात. म्हणजे कुठेही तुम्ही कोणाच्याही मनस्थितीचा विचार करत नाहीये. तर हे मला असं वाटतं की फार चुकीच्या पद्धतीने हाताळलं गेलं आणि खरा उद्रेक मग तिथून सुरुवात झाली की सिव्हिलमध्ये डॉक्टर नाहीये, मग तो सगळा गोंधळ आणि त्याच्यामुळे हा उद्रेक वाढत गेला. नक्की आपण या मुद्द्याकडे येऊया. तत्पूर्वी आपल्या सोबत आता सुषमा एक यामध्ये मला हा बोला डॉक्टर रश्मी बोला. यामध्ये मला एक ऍड करावं असं वाटतं की पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट, डॉक्टर, पोलीस यांची वर्तणूक आणि समाज उसळलेला क्षोभित झालेला समाज, मला असं वाटतं की आपण सगळे लोक शिक्षित आहोत पण आपण अजून सेन्सिटाईज झालेलो नाहीये. शिक्षण आपल्याजवळ डिग्र्या आहेत पण मला असं वाटतं की सेन्सिटिव्हिटी जी जागृती जी व्हायला हवी किंवा समोरच्या माणसाबद्दलची जी एक रिस्पेक्ट असायला हवा हा ओव्हरऑलच आपल्या समाजात मग पालकमंत्र्यांपासून ते जनतेपर्यंत हे जे सेन्सिटायझेशन आहे आज मला वाटतं कुठल्याही भारतात कुठल्याही जागेवर या सेन्सिटायझेशनची जास्त गरज आहे आणि त्यामुळे वागणूक अशी दिल्या जाते आणि त्यामुळे जनक्षोभ उसळतो आणि त्या जनक्षोभ जेव्हा उसळतो तेव्हा त्या जनक्षोभाचा जो उद्रेक असतो तो अतिशय वाईट असतो किंवा जे राज्यकर्तेही बोलतात किंवा जे पॉलिटिशियन्सही बोलतात त्यांच्यामध्ये सुद्धा बोलताना एक भान नसतं. तर मला वाटतं सेन्सिटायझेशनची आज जास्त गरज आहे सर्व स्तरात. नक्की. अर्थात हे सेन्सिटायझेशन कसं आणायचं आपल्यासोबत आता सुषमा देशपांडे आहेत. सुषमाताई, ज्या पद्धतीनं ही सगळी आता आपण चर्चा करतोय जातीचं सीमोल्लंघन होणार का, एकूण आत्ताच्या काळामधल्या ह्या ज्या सगळ्या घटना आहेत ज्याच्यामध्ये सातत्यानं बलात्कार झाला तरी आता आपण कुठल्या जातीचा गुन्हेगार आणि कुठल्या जातीची पीडित मुलगी किंवा महिला हे ज्यावेळेला बघायला लागलेलं तर ह्या समाजाची मानसिकतेकडे कसं बघायचं आपण? एकूण आपल्याकडे आता खरं विचार करताना मला एवढंच नेहमी सातत्याने वाटतं की शेवटी आपण या पुरुषी चौकटीचे सगळेजण बळी आहोत. कदाचित हे बोललं गेलं असेल आधी. आणि जसं मुलांना लहानपणापासूनच शिकवलेलं आहे की तुला हवं ते मिळेल, मुलगी झाली तर तिने कष्टच करायचे किंवा तिला वेगळी वागणूक आहे, पण मुलाला तुला हवं ते मिळेल आणि एका वयात आल्यानंतर त्याला हवं ते मिळत नाही, त्याला हवी ती मुलगी मिळत नाही, तेव्हा त्याचे होणारे परिणाम. आणि आता सेन्सिटायझेशनवर जे बोलतात तर त्याच्यामध्ये मला नेहमी वाटतं ते पुन्हा पुरुषी चौकटीचे सगळेजण माणसं आहेत त्याच्यामध्ये. सो त्यांच्याही दृष्टिकोनातनं ते बोलतात तेव्हा त्यांना सेन्सिटाईज करण्यासाठी फक्त त्यांचं सेन्सिटायझेशन हा एक भाग झाला. जशी स्त्रियांची प्रशिक्षण घेतली जातात आणि स्त्रिया नेहमीच ही भूमिका घेतात की पुरुषांनी पण शिकायला पाहिजे आणि त्यांचं काहीतरी करायला पाहिजे असं वाटतं. त्याचबरोबर स्त्री चळवळीने कायमच हा मुद्दा मांडलेला आहे की ह्या पुरुष चौकट बदलण्यासाठी काय करायला पाहिजे. सेन्सिटायझेशन हा एक विषय आहे, कायद्यामधल्या काय नेमक्या दुरुस्त्या करायला पाहिजेत. कारण आजही मुलगा हवा, कारण मुलगा हा मला सोडायला येणार आहे शेवटी, अशी एक काहीतरी आई वडिलांचे डायलॉग असतात आणि त्याच्यामुळे तो पाहिजे, त्याला असलेला इस्टेटीतला वाटा आणि मग एकूण पुरुष म्हणून त्याला असलेलं महत्व जन्माला आल्यापासूनच हे कमी करण्यासाठी कायद्यातही तरतूद त्या पद्धतीची असायला हवी आणि ती चौकट बदलण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न शालेय वर्गापासून करायला पाहिजे. अचानक मोठे झालेले पुरुष बदलतील ह्याच्यावर आत्ताच्या चौकटीत ह्याच्यावर माझा फार मोठा विश्वास नाहीये. कारण राजकीय माणसं ज्या पद्धतीने कोर्ट काय करेल असं ठामपणे सांगतात तर मला नेहमीच वाटतं की हे जज झाले का काय, कारण त्यांना फाशी देण्यात येईल. अहो तरतूद आहे का फाशीची त्या कायद्यामध्ये, ह्याचा जरा थोडा तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. हा कुठलाही विचार न करता फास्ट ट्रॅक कोर्टात आता चालेल आणि मग या पद्धतीने होईल. हा म्हणजे ज्या पद्धतीने देतात आणि मग लोकांना कळत नाहीत गोष्टी, त्यांना असं वाटतं की राजकीय लोकांनी सांगितलं म्हणजे हे असं घडेल आणि ते पुन्हा एक मला वाटतं पुरुषीच आहे ना, मी म्हणतोय ना मी घडवतो अशा पद्धतीचा एक वेगळा एक हे असतो त्याच्यामध्ये. म्हणजे शब्द मी जरा वाईट वापरते पण एक सगळ्यांच्याच मध्ये मगरुरीच आहे ही पूर्णपणे. ही मगरुरी ही व्यवस्थेमधली ही एकूण त्याच्यामध्ये ना कोपर्डी सारख्या घटना जिथे खून झालेला असतो तिथे फाशी होऊ शकते. त्याच्यामुळे काय ऐकणाऱ्या लोकांच्या मनात गैरसमज होता कामा नये. नाही नक्की खून झाल्यावरती फाशी होऊ शकते. कायद्यात काय आहे तरतूद त्याप्रमाणे होईल असंच म्हणतो आहोत आपण. म्हणजे मुद्दा असा आहे की एक फाशी झाली म्हणून आपलं बलात्कार झाला म्हणून हे होणार नाहीये. मग काय करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे. पोलीस यंत्रणा
यंत्रणा आजही तितक्या पद्धतीने काम करत नाही. पोलीस यंत्रणा आजही, म्हणजे नीलम गोरे तर तुम्हाला सांगतील की काय पद्धतीने बायका जातात आणि काय पद्धतीने तिथे आपल्या नोंद केल्या जात नाहीत. म्हणजे बलात्कार झाला म्हणून जाण्याची लाज हे संपूर्ण सगळ्यात महत्वाचं असतं. इथे मी सांगताना सेन्सिटायझेशन मध्ये मला फक्त सातत्याने कुठलीही चळवळ असो फुलेच आठवतात. तर ज्योतिबा फुल्यांनी त्या काळामध्ये बलात्कार झालेल्या मुलींचं मूल दत्तक घेतलं. हे कोण करतं बरं आज? आणि नुसतंच तेवढं नाही तर त्यांनी स्वतः अशा मुलींना दिवस गेले असतील तर त्यांची बाळणपण करण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं त्या काळामध्ये. आणि नुसतं सुरू केलं नाही तर हे आम्ही सुरू केलंय अशी पोस्टर्स त्यांनी लावली. त्याच्यावर लिहिलं होतं काळं पाणी टाळण्याचा उपाय. आता हे त्या काळात काळं पाणी टाळण्याचा उपाय ह्याचा रेफरन्स इंग्रज सरकार आणि पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा होता. परंतु काळं पाणी टाळण्याचा उपाय आणि म्हणून आम्ही या पद्धतीने मुलींच्या मागे उभं राहायला लागतो. कोण करतं अशा पद्धतीने उभं राहण्याची? म्हणजे माझं म्हणणं कुठे हो फुले आज तुम्हाला दिसतात का? थोडे तरी फुले कुणामध्ये दिसतात का? तर फुले फक्त वापरायचेच आहेत ना. म्हणजे फुले आंबेडकर म्हणलं नाही, नक्की एक छोटासा ब्रेक घेऊया. अतिशय महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची चर्चा सुरू आहे ज्याच्यामध्ये खरं तर फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, प्रबोधनकार ठाकरेंचा महाराष्ट्र, अनेकांचे महाराष्ट्र, अनेक आतापर्यंत झालेल्या महापुरुषांचा महाराष्ट्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण हा विचार करतोय का? आता आपल्या सगळ्यांकडे जसं सगळे म्हटलेत की अनेक साधनं आहेत, प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे, पण विचार करतोय का आपण? तो त्या विचार कुठे हरवलाय? त्या विचाराच्या अनुषंगाने चर्चा करूयात. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू करू. पुन्हा एकदा स्वागत. बेधडक मध्ये आपण चर्चा करतोय. काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपण जातीचं सीमोल्लंघन कधी करणार किंवा नाही, जातीसाठी वाहनं पेटवणं, दंगली पेटवणं, मग जातीलाच आपण जाळून का टाकत नाही? कारण अर्थातच आपल्या मनातला जो राक्षस आहे तो राक्षस आपण खरं त्याचं दहन करणार आहोत का? बलात्कारांची जात का शोधतोय आपण? हे सगळे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मान्यवर आहेत डॉक्टर नीलम गोरे, डॉक्टर हेमलता पाटील, सुषमा देशपांडे आपल्यासोबत आहेत, मनीषा तोकले आपल्यासोबत आहेत, डॉक्टर रश्मी पारसकर आहेत, प्रियदर्शनी हिंगे तरुण सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. या सगळ्यांशी आपण चर्चा करतोय. आणि एक महत्त्वाचा प्रश्न प्रियदर्शनी तुम्हाला विचारायचा आहे की सातत्यानं गेले काही काळ ही चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि मी तुमच्याकडे येतो. मनीषाताई, तुम्हाला आता प्रश्न नाही विचारलेला, तोपर्यंत प्रियदर्शनी हिंगे आपल्याला प्रश्न विचारतोय. ज्या पद्धतीनं ही सगळी चर्चा चालू आहे, एक निषेध मोर्चे निघतायत, हे मोर्चे सगळ्या जातीचे खरं तर निघाले असते तर आपल्याला अभिमान वाटला असता, पण आता प्रत्येक जात त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलीवरती, ज्या महिलेवरती जेव्हा जेव्हा जिथे अत्याचार होते, आता तो बलात्कार किंवा ते तिथलं जे ती जी पीडित आहे ती केवळ तो जातीचा विषय म्हणून आता आपण बघतोय. हे बदलेल का चित्र तुम्हाला येणाऱ्या काळात? तरुण पिढी म्हणून, तरुण मुलं मुली जे आहेत ते या जातीच्या चष्म्यातनं आता अधिकाधिक बघायला लागलेत असं वाटतंय तुम्हाला? हॅलो. हा, अगदी योग्य प्रश्न विचारला मंदार तुम्ही. मला असं वाटतं की खरं तर हे मोर्चे अधिकाधिकरित्या म्हणजे जी पीडित आहे त्याच्या विरुद्ध जातीतले किंवा वेगळ्या जातीतल्या लोकांनी काढणं जास्त गरजेचं आहे. मात्र यामध्ये एक मुद्दा मला मांडावा असं वाटतो. प्रत्येक वेळेला असं का आपल्याला वाटतं की एखाद्या जातीने मोर्चा काढला तर तो दुसऱ्या जातीच्या विरोधातच आहे असं समजायचं खरं तर कारण काय हे मला कळत नाहीये. म्हणजे स्त्रियांबद्दल बोललं तर पुरुषांना असं वाटतं की हे आपल्या विरोधातच आहे. ही मुळात मानसिकताच आपली अशी तयार झालेली आहे की जातीय अस्मिता ज्या आपल्या आहेत त्या अधिकाधिक टोकदार होत चाललेल्या आहेत. याच्यातली सर्वसमावेशकता ही जी आहे ना ती अतिशय कमी होत चाललेली आहे. दुसरा मुद्दा राहिला बलात्काराचा. खरं तर मला असं वाटतं की मुळातच ज्या प्रकारची जाळपोळ आणि या गोष्टी झाल्या तर त्यावेळेला आपण हा विचार करणं खरं तर त्यावेळेला गरजेचं होतं की हा बलात्कार खरं तर जातीयवादातून झालेला आहे का? म्हणजे ती महिला जी आहे ती तिच्या जातीमुळे तिच्यावर बलात्कार झालेला आहे का? तर असं काही असेल तर ह्या गोष्टीवर खरं तर विचार करण्याची गरज आहे. पण जर त्यामधनं जर तसं झालेलं म्हणजे जातीयवादातून जर हा बलात्कार झालेला नसेल तर
केवळ एक ठराविक जातच याविषयी का बोलते आहे हे खरं तर मुळात चिंताजनक आहे. मला असं वाटतं की सगळ्याच जातींनी याबाबत पुढे आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की जो जनतेचा असंतोष आहे त्याला कुठेतरी जातीय स्वरूप दिलं जाण्याचं शक्यता जास्त दिसते आहे. म्हणजे मराठा मूक मोर्चा असतील, क्रांती मोर्चा असतील, हे महाराष्ट्राच्या विविध भागातनं इतक्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि जसं महेश सरांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं नेतृत्व असेल महाराष्ट्रातलं हे याच्याविषयी भाष्य करत नाहीये. त्यांना संतुष्ट करू शकेल असं नेतृत्व जर महाराष्ट्रामध्ये नसेल तर याच्या मागची कारण मीमांसा म्हणजे मुळातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो समाज रस्त्यावर का उतरतो आहोत याची कारण मीमांसा करणं हे खरंच नितांत आवश्यकता आहे. त्याच धर्तीवर म्हणजे आता खरं तर मराठा मूक मोर्चा आणि त्याबरोबर नाशिकमध्ये झालेली ही घटना याचं आपण थोडंसं पाहिलं तर मुळातच हा सगळा जो आहे हा प्रक्षोभ आहे, हा असंतोष आहे आणि या असंतोषातनं हे सगळे चित्र आपल्याला समोर येत आहे. मला असं वाटतं हे चित्र जरी आपल्याला थोडंसं निगेटिव्ह दिसत असलं तरी या मागची कारणं काय आहेत ह्या गोष्टीचा आपण खरंच खूप गंभीरपणे याचा विचार केला गेला पाहिजे. त्याचबरोबर मला सांगावं की मुळातच बलात्कार हा बोला तुमचा मुद्दा पूर्ण करा. बलात्कार ज्या मानसिकतेतनं होतं माझं म्हणणं असं आहे की बलात्कार ज्या मानसिकतेतनं होतो तो पुरुषप्रधान मानसिकता असल्यामुळेच तो बलात्कार होतो. तर प्रश्नावर आपण त्याच पद्धतीनं त्याच मानसिकतेनं जर उत्तर देणार असू तर ते उत्तर योग्य आहे की नाही याचाही आपल्याला विचार करायला हवा. म्हणजे जर पुरुष प्रधान मानसिकतेतनं बलात्कार होत असेल तर त्याचं उत्तर हे पुरुष प्रधान आहे का हे आपण बघितलं पाहिजे. कारण जर जातीनिहाय मोर्चे निघत असतील तर त्या महिलेवर झालेला बलात्कार हा त्या जातीवर झालेला बलात्कार जर ती लोक समजत असतील आणि त्यातनं जर ह्या सगळ्या गोष्टी समोर येत असतील तर मला असं वाटतं की हे खरं तर विचार करण्याची खूप नितांत आवश्यकता आहे. तो एका जातीवर किंवा एका धर्मावर किंवा कुठल्याही वर्गावर बलात्कार न मांडता तो माणसावर किंवा त्या बाईवर तो बलात्कार झालेला आहे. एका ठिकाणी थांबवतो. आपला कुठल्या मोर्चांना विरोध असण्याचं काही कारण नाही. मोर्चे येणं हे लोकशाहीमध्ये साहजिक आहे. एखाद्या गोष्टीचा राग प्रक्षोभ येणं हे साहजिक आहे. पण वाहनांची जाळपोळ, आपल्या जी काही सार्वजनिक मालमत्ता आहे तिची जाळपोळ आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन त्याच्यातनं निर्माण होणारी हिंसा आणि ती कुठल्या ना कुठल्या जाती विरोधात केलेली हिंसा ही येणाऱ्या काळातली शक्यता असू शकेल एवढं वातावरण आता गढूळ झालेलं आहे. या वातावरणाच्या बद्दल आपल्याला विचार करायचा आहे. या वातावरणाचा विचार करत असताना अर्थात गुन्हेगाराची जात आपण का शोधतोय याचा सुद्धा आपण प्रश्न आपल्याला विचारायची परिस्थिती आलेली आहे. कारण पीडित महिला असणार आहे अशा वेळेला आपण गुन्हेगाराची जात का शोधायला लागलेलो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तत्पूर्वी मनीषा तोकले या मानसिकतेच्या संदर्भामध्ये अधिक थोडं आपण बोलूयात. कारण ही जी पुरुषी मानसिकता आहे ज्या पद्धतीनं गृहीत धरलं जाते स्त्रियांना, ज्या पद्धतीनं साधारणतः सगळीकडे जी आत्ताची संस्कृती आहे की नाक्यांवरती टोळकी आणि टोळक्यांनी छेडणं किंवा वेगवेगळ्या क्लासेसच्या बाहेर ठिकठिकाणी गावागावामध्ये किंवा अगदी शाळांच्या बाहेर ही जी टोळकी असतात ही जी सगळी मानसिकता पसरत चालली आहे, बोकाळत चाललेली आहे, त्या मानसिकतेच्या बाबत आपण काय करायचं? मुळात आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं पितृसत्तेचं आणि पुरुष प्रधान व्यवस्थेला खूप असं झेललेलं आहे आणि सन्मान दिलेला आहे आणि त्याच व्यवस्थेमधून त्या मानसिकतेतून मर्दानगी ही गोष्ट जी येते आणि त्या मर्दानगीला खत पाणी घालण्याचं काम व्यवस्थित केलं जातं. म्हणजे मर्द कोण आहे तर दो रांगडा आहे, चार माणसाबरोबर एकटा लढू शकतो. मर्द कोण आहे तर जो स्त्रियांना असा पटवू शकतो, स्त्रियांबरोबर राहू शकतो. आणि मर्द कोण आहे तो खूप सारे मुलं जन्माला घालू शकतो. अशा पद्धतीचं. आणि मग हे जे छेडाछाडी होते किंवा मुलींना बघणं होतं, टॉन्टिंग होतं किंवा ह्या ज्या हिंसक कृती मुलींबरोबर होतात मोठ्या प्रमाणामध्ये, मारहाण असेल, विनयभंग असेल, बलात्कार असेल, तर या सगळ्या ह्याच्यामधून मर्दानगी पण सिद्ध करायची असते की आम्ही हे सगळं स्त्रीला कसं करू शकतो. मग तुमच्या स्त्रीला, हिच्या स्त्रीला, ह्यांच्या स्त्रीला अशा पद्धतीनं
ती मानसिकता तिथं काम करते. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आणखीन आपण एक गोष्ट लपवतोय आणि त्याच्यावर चर्चा करत नाही. ती सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की ही जी लैंगिक विकृती या मर्दानगीच्या भावनेत, मर्दानगीच्या ह्याच्यातून येते पुरुषांमध्ये, आणि त्या पद्धतीनं मग ती टोळक्याच्या स्वरूपात असते किंवा व्यक्तीच्या स्वरूपात असे अशा पद्धतीनं येते, तर त्या पातळीवरती आपण विचारच करत नाही आहोत आणि बोलतही नाही आहोत. मग लैंगिकतेबद्दल जी लैंगिकता शास्त्रशुद्ध पद्धतीनं सगळ्यांना जे वास्तव आहे, नैसर्गिक वास्तव आहे की लैंगिकता ही प्रत्येक माणसाची गरज आहे, तर त्या पातळीवरती आपण इथल्या मुलांना, किशोरवयीन मुलांना, मुलींना, स्त्रियांना, पुरुषांना याच्यावरती मोकळेपणाने चर्चा करतो का हे आपण दाबून ठेवतो. आणि याच्यावरती चर्चा करणारी माणसं ही चांगली नसतात. अशा पद्धतीची समाज व्यवस्था आपल्याकडे आहे आणि तशी सामाजिक मानसिकता आहे, तसा विचार करत आहे. आणि मग त्याला धरून ह्या सगळ्या गोष्टी, जोपर्यंत ही विकृती संपवायची असेल तर तुम्हाला त्याला ओपनली बोलावं लागेल. आणि ती सगळ्यात त्याचं शिक्षण कसं झालं पाहिजे, त्याच्यावर चर्चा काय योग्य काय अयोग्य, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे, त्याचं शिक्षण व्हायला पाहिजे आणि त्याच्या जागा निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे छेडछाडगी करणं, मर्दानगी दाखवणं, ह्या ज्या स्पेस आहेत, ह्या जागा आहेत, त्या तिथं थोडंसं त्या मानसिकतेला कंट्रोल करता येईल. मुद्दा असा आहे की पितृसत्तेला विरोध करत असताना जे पुरुष पितृसत्तेला विरोध करणारे सुद्धा आपल्या देशामध्ये काम करणारे आहेत ना, त्यांच्यामध्ये काय चाललंय याच्यावर सुद्धा विचार करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे नाशिकच्या मुलीचा आता जो विषय आपण इथं खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली त्याच्यावरती, ते सगळं पुढे आलं. पण मुद्दा असा आहे की गेल्या निर्भया प्रकरणाच्या नंतर ट्रामा काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये जी चर्चा होत होती आणि व्हायला पाहिजे होतं, ते प्रत्येक जिल्हा पातळीवरती ते व्हायला पाहिजे होतं. आणि जी पीडित मुलगी आहे तिला त्या सगळ्या सेवा त्या मुलीच्या पर्यंत जाऊन होणार होत्या. पण आता मुलीला त्या प्रशासनाकडे जावं लागतं, पोलीस स्टेशनकडे जावं लागतं, दवाखान्यात जावं लागतं. तर ते न होता त्या ज्या निर्णय घेतले गेले, काही गाईडलाईन्स दिल्या गेल्या, त्याच्या पातळीवरती काम होत नाहीये, झालं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन जे होतं की बलात्कार हा जो इश्यू आहे, जातीला धरून आणि त्या पीडित व्यक्तीला धरून जो इतक्या मोठ्या पद्धतीने स्त्रीला वरती अत्याचार झाला, मुलीवर अत्याचार झाला, म्हणून जात म्हणून पुढे न येता सगळ्यांनी नागरिक म्हणून, संवेदनशील नागरिक म्हणून स्त्रियांनी पुरुषांनी पुढे आलं पाहिजे, हे वास्तव आहे, ते असं असायला पाहिजे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपण अत्याचार म्हणलं की फक्त बलात्काराची चर्चा करतो. पण जेव्हा अत्याचार ऑनर किलिंगच्या माध्यमातून होतात किंवा स्त्री किंवा मुलगी जेव्हा स्वतःचे निर्णय घ्यायला, नाही मला बोलू द्या, महत्वाचा मुद्दा की निर्णय स्वतः जेव्हा मुलगी घ्यायला लागते, जसं की लग्नाचा निर्णय मुलीनं घेतला की नीती नागेचा खून होतो, सोनई मध्ये पण त्या 3 मुलांचा खून होतो. तर या सगळ्या पातळीवर स्त्रियांना अधिकार द्यायचे, त्यांना सन्मान द्यायचा, तर त्यांच्या लग्नाच्या, जातीबाहेर लग्नाच्या स्वतः निवड केलेल्या जोडीदाराचं स्वागत केलं पाहिजे, त्यांना आर्थिक अधिकार दिले पाहिजे, ते अधिकार त्यांना उपभोगता आले पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. या सगळ्या पातळीवर सुद्धा अत्याचारावरती चर्चा होणं आवश्यक आहे. म्हणजे हे फक्त बलात्कारावर चर्चा झाली म्हणजे आपण सगळं काम होत आहे असं नाही. अगदी महत्त्वाचं लागू नये मुद्दे आहेत. स्त्रियांच्या निर्णयाचा सन्मान करणं आणि तिच्या निर्णयाला साथ देणं हे स्त्रियांचंही काम आहे, पुरुषांचंही काम आहे. आणि जाती व्यवस्था संपवणं हे सगळ्यांचंच काम आहे, फक्त स्त्रियांचंच आहे असं नाहीये, पुरुषांचं आहे, स्त्रियांचं आहे. आणि ती संपली पाहिजे. आणि जातीय माणसा ही विकृतीकडे घेऊन जाते आणि मर्दानगीची ही जी मानसिकता आहे ती सुद्धा विकृतीकडे घेऊन जाते. तर याच्यावरती पर्यायावरती काम जे आपल्याकडे झालं पाहिजे ते होत नाही. जे पारंपरिक धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, संस्कृतीच्या नावाने जे आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं मुलगी म्हणून, पुरुष म्हणून, तर त्या पातळीवर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती मानसिकता बदलण्यासाठी आमच्याकडे काय प्रोग्राम आहेत, नक्की काय पॅकेज आहेत, नक्की त्याच्यावरती आम्ही चर्चा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मनीषा टोकले, तुम्ही जे म्हणताय त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की अशा प्रकारची चर्चा करण्याची जागा कुठे, अशा प्रकारची चर्चा करण्याची वेगवेगळे मंच जे हवेत ते कुठे आहेत. नक्की या जागा ज्या आहेत त्या डॉक्टर रश्मी पारसकर, तुम्हाला असं वाटतं का की समाजात सहजी निर्माण होऊ शकतात, केल्या जाऊ शकतात? कारण राजकीय व्यवस्था असेल त्या या
त्या जागा निर्माण करण्याकडे त्यांचा कल नसणार आहे. सातत्यानं आपण बघितलं जात व्यवस्था असेल, धर्म व्यवस्था असेल, हे सगळं या अशा प्रकारच्या चर्चा करण्याच्यासाठी विरोधच असेल अशीच आत्ताची परिस्थिती आहे. एवढी कोत्या वृत्तीची सगळी परिस्थिती सर्वत्र आपल्याला दिसते आहे. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की असा संवाद किंवा अशा प्रकारची जागा, स्पेसेस तुम्हाला उपलब्ध असतील समाजामध्ये अशा प्रकारचा संवाद साधण्यासाठी? डॉक्टर रश्मी पारसकर. असायला मला मनीषा ताई म्हणाल्या ते अगदी बरोबर आहे की जागा समाजात आपल्याला नाही आहे. महत्वाची गोष्ट आहे की एक लॉंग टर्म प्रोग्राम आवश्यक आहे, पण ते लॉंग टर्म बेसिसवर आहे. आज आपण जे बोलतो आहे, म्हणजे जसं उदाहरण द्यायचं झालं तर आज चहा टपरीवर पुरुष जाऊ शकतो, पान ठेल्यावर पुरुष जाऊ शकतो, गुटखा खायला, सिगरेट प्यायला, दारू प्यायला, सगळ्या किंवा गप्पा मारायला किंवा उगाच उभं राहायला सगळ्या ठिकाणी स्पेसेस ह्या पुरुषांच्या आहेत. बायकांसाठी अशा कोणत्याही स्पेसेस नाही जिथे त्या एकट्या जाऊ शकतील, बाहेर हिंडू फिरू शकतील. त्या जातील तर फार मॉलमध्ये जातील, त्यांच्यासाठी जागा नाही इथपासून तर व्यासपीठे नाही इथपर्यंत. पण हे जेंडर सेन्सिटायझेशन, जागा, हे लॉंग टर्म साठी मुद्दे मला वाटतं. एक लॉंग टर्म प्रोग्राम त्याच्यासाठी हवा. जे तुम्ही प्रियदर्शनी ज्या बोलल्या त्यावर मला यावंसं वाटतं की जातीवरून आज महत्वाचा मुद्दा हा आहे की जातीवरून आज आपण बलात्काराचा निषेध करतो आहे. तर लॉंग टर्म प्रोग्राम तर होईल. आज सगळ्यात महत्वाचे आहे की जातीवरून जे होत आहे, जातीचं राजकारण बलात्कारावरून जे होत आहे ते थांबवायला हवं. तर त्यासाठी आपण पूर्ण आपला फोकस जो आहे तो मराठा समाजावर आहे. आणि चित्र हळूहळू असं येत आहे की मराठा वर्सेस किंवा ओबीसी वर्सेस दलित. तर ह्यावेळी जेवढा मराठा समाजावर फोकस आहे, मला वाटतं तेवढाच फोकस दलित समाजावरही आहे, तेवढाच फोकस इतर समाजांवरही आहे. त्यांच्या रिॲक्शन्स काय आहेत, ते स्वतःला किती संयतपणे रिॲक्ट करतात, किती संयमितपणे ते बोलतात आणि किती प्रोएक्टिव्ह राहतात. आणि जेव्हा ते प्रोएक्टिव्ह राहतात, जेव्हा ते काहीतरी एखादी ऍक्शन घेतात, त्यामध्ये काहीही वाईट मेसेज जाऊ नये ह्याच्यासाठी त्यांचा स्वतःवर किती कंट्रोल आहे. कारण की एका मराठा मुलीवर जर बलात्कार झाला आहे तर दलित संघटनांनी, महिला संघटनांनी पुढे येऊन त्याचा नुसता निषेध करून होणार नाहीये, त्याच्यासाठी काहीतरी ऍक्शन व्हायला हवी. सो दॅट जे मराठा समाज करतोय ते नलिफाय व्हायला हवं. जेही काही पंक्चर केला जाण्याचा प्रयत्न होतो, ही सामाजिक रचना, ती पंक्चर होऊ न देता गाडी व्यवस्थित वेगाने चालेल याच्यासाठी जेवढा दलित समाज जबाबदार आहे तेवढाच, जेवढा मराठा समाज आज जबाबदारीने वागायला पाहिजे तेवढाच दलित समाजही वागायला पाहिजे आणि इतर समाजही वागायला पाहिजे. लग्नाचे मेळावे घ्यायचे आणि समाजात एवढाच फक्त उद्देश समाज एकत्रित करायचं नाही राहू शकत. मला वाटतं ह्यावेळी फोकस फक्त मराठा समाज नाही तर दलित समाजाची भूमिका काय आणि दलित समाज कसा वागतो हे पण फार आवश्यक आहे. नक्की. सगळेच समाज, सगळे म्हणजे ही दोनच नावं आपण काय करतो, 385 ओबीसी मधल्या जाती आहेत, 1018 पगड जाती आहेत आपल्या. या सगळ्या माणसांनीच खरं विचार करण्याची ही परिस्थिती आहे. नीलमताई, तुम्हाला जो मगाचा मुद्दा उपस्थित केलेला होता, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही, अशा प्रकारच्या स्पेसेस नाहीत, अशा प्रकारची यंत्रणा जाणून बुजून कोणीतरी तयार करते असं काहीच एक वातावरण नाही. आणि मग सातत्यानं आपण परत मागे जातोय. 1000 वर्ष, 500 वर्ष, जेवढी मागे जाता येतील तेवढी वर्ष आपण जातोय. आणि त्यामुळे आपण आहोत तिथेच आहोत, कदाचित अधिक मागे जातोय, वेगाने मागे जातोय. ही परिस्थिती असं वाटतं का? एक तर मला काय वाटतं, आत्ताच्या घटनांच्यामुळे समाजाच्या खरोखर अशा ठिकऱ्या उडाल्यासारख्या वाटतायत की प्रत्येक गोष्ट जातीवर तपासली जाते. पण इतकं पण निगेटिव्ह आपण विचार करूया नको. याचं कारण असं की सिंधू ज्यावेळेला तिला पदक मिळालं आणि त्यावेळेला एक अशी बातमी आली की तिची जात खूप लोकांनी शोधली आणि नंतर आपल्या लक्षात आलं की ते माहिती आली की ते खोटी होती बातमी. त्यामुळे प्रश्न असा आहे की छोट्या मुली, म्हणजे आपण एका बाजूला बोलतोय बरोबर आहे स्पेसेस नाही आहेत मुलींना, पण 5 आणि 6 वर्षाच्या मुली म्हणतात की आम्हाला सिंधू व्हायचंय. त्यामुळे दुसरं मला काय वाटतं की एक मराठा क्रांती मोर्चा, हे एक मराठा मूक मोर्चा जो आहे त्यांनी काढलाय, तो हा एका समाजातल्या ओव्हरऑल जागृतीचं पण प्रतीक आहे. एक हे समजून घेतलं पाहिजे प्रोसेस म्हणून वाटतं. दुसरं, हे पहा, सगळ्या चळवळी काही टप्प्यांमधून जात असतात आणि त्या टप्प्यांमध्ये प्रबोधन होण्याची प्रक्रिया जी असते, त्याची पाऊल वाट आपण म्हणू सोप्या शब्दात, ही काही एका मर्यादेतून हळूहळू घडत जाते. आज जे लोक पहिल्यांदाच आलेले पण मला या मराठा क्रांती मोर्चात दिसलेले आहेत
त्याचबरोबर जातीनिहाय मोर्चांमध्ये काय प्रगती आहे काही कळत नाही. नाही ठीक आहे ताई, तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे. मला त्याच्यात असं म्हणायचंय की कुठल्या का कारणाने होईना, अगदी पाण्याच्या प्रश्नासाठी सुद्धा जेव्हा स्त्री पुरुष रस्त्यावर येतात आणि एका अधिकाऱ्याला निवेदन देतात आणि त्यांना पाणी सोडलं जातं, त्या प्रश्नापासून ते अगदी आपण, मी साधं म्हणते ना, चला मी आता उलट चॅलेंज करते, कमी खर्चामध्ये जातीय लग्न झाली, जातीतल्या जातीत, त्याच्यामुळे समाज पाठीत जात नाही ना. आंतरजातीय विवाह ज्यांना इच्छा आहे त्यांना जरूर करता आले पाहिजेत, त्यांचं ऑनर किलिंग होता कामा नये. परंतु बालविवाहाला विरोध असेल किंवा आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षित मराठा समाजातल्या महिला पहिल्यांदाच रस्त्यावर आलेल्या आहेत. मला स्वतःला असं वाटतं, माझी अपेक्षा आहे अर्थात की क्रांती नाव घेतलंय त्यांनी, मराठा क्रांती. क्रांती याचा अर्थच सामाजिक मानसिक परिवर्तन आहे. आणि म्हणून माझं आवाहन राहील त्यांना की दुसरं माझं निरीक्षण सांगते, मला नाशिकलाही लोकांनी सांगितलं, सांगलीत लोकांनी सांगितलं की मराठा समाजाच्या मोर्चामध्ये इतर सुद्धा ओबीसी समाज सहभागी झालेला आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन मदत केलेली आहे. आणि त्याच्यात मला असं वाटतं याला कारण असं आहे, आपल्याला पटो न पटो त्याच्यावर दुमत होऊ शकतं की मराठा समाज गाव पातळीवरचं नेतृत्व करत आलेलं आहे. आणि त्यामुळे गावातल्या सगळ्या लोकांच्या काय गरजा आहेत त्या भूमिका बघायच्या. जिथे त्यांनी त्या पाहिल्या नाहीत तिथे लोकांनी दुसरं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. ज्यांच्याकडे राजकीय प्रतिष्ठा नव्हती, आता आम्ही शिवसेनेत पाहतो की अशा ठिकाणी मराठा समाजाला सुद्धा पराभूत झालेले आहेत किंवा गरीब मराठे निवडून आलेले आहेत तिथे सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठलंही सामाजिक आंदोलन जे आहे त्याला वळण देण्याचा प्रयत्न हा त्यांनी करायला पाहिजे. तो झाला नाही तर आपण केला पाहिजे. आणि म्हणून माझं आज मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा अजून दलित संघटना असतील सर्व समाजातल्या, याच्या पुढच्या काळामध्ये आमचं एक भगिनी म्हणून आवाहन राहील आणि की अत्याचार झाल्यावरती मुलगा आणि मुलीची जात खाजगीत सुद्धा शोधू नका आणि व्हॉट्सअप वरून तर अजिबात शेअर करू नका. आणि आज इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया सारखे जे लोक सगळ्यांना संपादकीयामधून हुशारकीचे झोडतात सगळे सल्ले, ते लोक आज जातीची उल्लेख करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की एक मला आवश्यक वाटतं. दुसरं मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये हळूहळू आपण शेतकरी संघटनेचं पाहिलं, मोठं आंदोलन राज्यामध्ये, स्त्रिया मोठ्या प्रमाणात आला. आम्ही शिवसेनेमध्ये बघते हजारो लाखो स्त्रिया येतात. जेव्हा स्त्री पुरुष रस्त्यावर येतात नेसेसरीली तोडफोडीला येत नाहीत, एक सामूहिकता समाजाची ते शेअर करतात, त्यावेळेला त्याच्यामधून त्या माणसाचा एक आत्मविश्वास वाढतो. आता या संपूर्ण जागृतीला विधायक वळण कसं मिळेल. आणि काल मला सांगायला पाहिजे की नाशिकची घटना झाल्यावर मराठा क्रांती मोर्चाचे जे लोक अनेक मला वेगवेगळे पाठवायचे मेसेज, ते काल सगळेजण तोच मेसेज जे 8-9 जणांना पाठवत होते त्याच्यामध्ये मी एक टाकलं होतं, आधी अफवा पसरवू नका, ते पण फार मोठ्या प्रमाणात रिट्वीट करत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात अनेक प्रकारचे माणसं असणार आहेत. त्या सर्व माणसांना त्यांनी एका जातीच्या नावाखाली एकत्र आले म्हणून कंडेम करणं किंवा पंक्चर करायचा विचार करणं हा मला योग्य यासाठी वाटत नाही की सामाजिक प्रक्रिया म्हणून मी त्या सगळ्याकडे पाहते. आणि मंदार, मला असं वाटतं आजची चर्चा बघत असताना लोक विचारतील सोल्युशन काय, तुमच्या दृष्टिकोनातून हे घडतं, याला उत्तर काय. आणि डॉक्टर पारसकर एक म्हणतात की सेन्सिटायझेशन लॉंग टर्म विषय आहे, पण बाकीचा जो समाज आहे आज या निमित्ताने एवढी मोठी जागृती होतीये. सुषमानीच प्रश्न बरोबर विचारला, फुल्यांचा आणि आंबेडकरांचं नाव आपण घेतो आहे, पण मनीषा जे मगापासून बोलते आहे आणि ती म्हणते आहे की जातीसाठी जे लढतायत तिथे काही वेळेला जातीमुळे अत्याचार होतो. पण इथे मला प्रश्न असा वाटतो, कुटुंबामध्ये मात्र सर्वजण पुरुष प्रधानतेने सर्वजण, थोड्या अपवाद सोडून देऊ आपण, मी काय सगळ्यांना चौकटीत बसवणार नाही कटघऱ्यामध्ये, पण सगळेजण कुटुंबामध्ये पुरुष प्रधानतेनेच वागतायत ना. कोण वागत नाहीये. कुठली जात अशी एवढी मोठी झालेली आहे, जात म्हणून व्यक्ती म्हणून बदलले असतील ते, मग द्विभार्य आहे. आज म्हणा बरं सगळ्यांनी द्विभार्य प्रतिबंधक कायदा, दखलपात्र गुन्हा करा म्हणून, किती लोक तयार होणार आहेत, किती जातीमधले होणार आहेत. कुटुंबाच्या मध्ये दुजाभावाचं वर्तन आहे, विधवा विवाहाला विरोध आहे की जो महर्षी कर्वे आणि फुल्यांनी आवाज घेतला, पण आज विधवा विवाह होत नाहीये. परित्यक्ता मुलींची लग्न होत नाहीयेत का, त्यांना अधिकार नाहीये सगळ्या जातींमध्ये. जात पंचायती सारखे विषय आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की पुरुष प्रधानता, मनीषा बरोबर म्हणते, फक्त बलात्काराच्या प्रश्नापुरती मर्यादित नाहीये, तर पुरुष प्रधानता एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला बलात्कार, अत्याचार, लैंगिक अत्याचार आहेत आणि दुसरं त्याचा आविष्कार कुटुंबात होतो. आणि म्हणून या सगळ्याला तोडून फक्त बलात्काराच्या प्रश्नावर जागृती आणि कुटुंबांतर्गत समानतेवर काही बोलायचं नाही तर ती अपुरी राहणार आहे क्रांती जी आहे ती, असं मला वाटतं. नक्की या सगळ्या संदर्भामध्ये एक मिनिट, एक फक्त सांगेन मी ह्यामध्ये
की असं नाही आहे की फक्त बलात्कारावरच बोलावं आणि बाकी विषयांवर नाही. लॉंग टर्म प्रोग्राम तर चालू राहतील, पण आज इमिजिएटली आपल्याला जातीवरून बलात्काराचा निषेध करणं हे थांबवायला हवं. ही इट इज अ नीड ऑफ द अर्थ. नक्की याच्यामध्ये काहीच डॉक्टर रश्मी याच्यात काही शंकाच नाहीये, कारण त्या काळजीपोटीच आपण सगळेजण. बोला. मला याच्याबद्दल बोलायचं की कोपर्डीच्या ह्याच्यावरती जे जातीचं क्रांती मोर्चा आणि हे सगळे जे झालेत ना, तर त्याचबरोबर आपण दुसऱ्या पण काही गोष्टी जिथे हालचाली होत आहेत आणि घडामोडी होत आहेत त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात दलित संघटनांनी सुद्धा मोठ्या बैठका घेतल्या, त्याचे निषेध नोंदवले आणि मोर्चाच्या पातळीवरती दलित संघटनांनी इव्हन आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या मिटिंगा घेतल्या त्याच्यामध्ये आपण जात म्हणून कसा विरोध करायचा नाही करायचा आणि ते केला नाही पाहिजे आणि जात म्हणून पुढे नाही आलं पाहिजे याच्यावरती खूप मोठ्या चर्चा झालेल्या आहेत. दलित संघटना, दलित पक्ष, वेगवेगळ्या दलित संघटना, दलित पक्ष, आंबेडकरवादी संघटना, कम्युनिस्ट संघटना ह्या एकत्र आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी समाजातल्या काही जाती, ओबीसी समाजातले कार्यकर्ते, पुढारी हे सगळे एकत्र येऊन आपली भूमिका कशी असली पाहिजे, न्याय भूमिका कशी असली पाहिजे आणि मराठा क्रांती मोर्चाचं स्वागत करून जाती व्यवस्थेला त्या मोर्चाला आम्ही विरोध करत नाही असं म्हणून, पण ह्या सगळ्या पातळीवरती एक खूप अभ्यासाच्या पातळीवरती बैठका घेतल्या जात आहेत, प्रोग्राम घेतले जात आहेत. नक्की हे गृहीतच आहे, हे सगळ्यांना गृहीत आहे, अर्थातच गृहीत आहे. आणि कोपर्डीच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी होतीये. त्याला बघितलं पाहिजे की फक्त मराठाच कोपर्डीच्या विरोधात बोलतायत. नाही असं नाहीये. असं कोपर्डी असेल किंवा कुठलीही घटना असेल, कुठल्याही जातीला मला असं वाटत नाहीये की असं वाटेल की असं कुठल्या तरी एका जातीतल्या महिला किंवा मुलीबद्दल व्हावं. आपण डेफिनेटली एक छोटासा ब्रेक घेऊया. ही चर्चा आपण पुढच्या ब्रेक नंतर सुरू ठेवूयात. आणि जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मगाशी उपस्थित झाला होता, सुषमा देशपांडे यांनी केला होता की कुठे आहेत फुले आणि एकूण आपल्याकडचा विचार जो आहे तो विचार संपत चाललाय का, त्या कुठल्या विचाराची आपण येणाऱ्या काळामध्ये दिशा धरली पाहिजे जेणेकरून आपल्याला खऱ्या अर्थाने महिलांचं स्वातंत्र्य, महिलांचं अस्तित्व आणि त्याबरोबरीनं त्यांचा जो सन्मान आहे तो देता येईल. एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण अखेरच्या टप्प्यामध्ये या चर्चेच्या येतोय. अतिशय सविस्तर अशी चर्चा करतोय आपण आणि गुन्हेगाराला जात नसते, बलात्कार पीडित आणि बलात्कार करणारा या सगळ्या याच्यामध्ये आपण जात शोधण्याचा काही मुद्दा नाहीये. कारण या सगळ्या विषयामध्ये खरं तर अतिशय गुन्हेगारी जी प्रवृत्ती आहे तिचा निषेध केला पाहिजे आणि त्या निषेधाच्या बरोबरीनं खरं तर ही मानसिकता आपल्याला कशी दूर सारता येईल त्याकडे आपण जायला पाहिजे. त्या दृष्टीने या दसऱ्याला सीमोल्लंघन होईल का हा आपण विषय घेतलेला आहे. अर्थात पुन्हा महेश, ज्या पद्धतीनं ही आपण आता चर्चा करतो, ज्यात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता की फुले, शाहू, आंबेडकर, आपण आपल्याकडे सगळेच दिग्गज महाराष्ट्रामध्ये काही कोणी म्हणजे सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, काय जे म्हणावे तेवढे थोडे इतकी दिग्गज आपल्याकडे सगळे असताना आपण आत्ताचा जो महाराष्ट्र आहे त्याचा जर का खरं प्रामाणिकपणे विचार केला तर असे दिग्गज आपल्याकडे होऊन गेलेत का असा प्रश्न पडतो. निश्चितच महाराष्ट्राला जो वैचारिक वारसा लाभलेला आहे हा आपण 11व्या शतकातील महानुभाव संप्रदायापासूनचा, वारकरी संप्रदायापासूनचा तर आताच्या काळातले जे महामानव होऊन गेले, ज्यांनी ह्या आपल्या समाजाला अधिक चांगली दिशा देण्याचे प्रयत्न केले, त्यांनी जे विचार दिले त्या विचारधनावर अनेक शतकं महाराष्ट्र पोचला गेलेला आहे. परंतु नजीकच्या काळामध्ये या महाराष्ट्राला काय झालंय ते कळत नाही. म्हणजे 11व्या शतकात होऊन गेलेल्या महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी त्यावेळेस धर्मशास्त्रामध्ये स्त्रियांना अधिक म्हणजे पुरुषांच्या बरोबरीचं स्थान असलं पाहिजे याची आग्रही मागणी केली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी महानुभाव संप्रदायाची मांडणी केली. त्यानंतरच्या काळात आलेल्या वारकरी संप्रदायात सुद्धा तेच झालं. जनाबाईचे अभंग ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस लक्षात येतं की स्त्रिया किती बोलायला लागलेल्या होत्या. जी प्रचलित धर्मसत्ता होती त्या धर्मसत्तेविरोधात मोठ्या प्रमाणात बंड केलेलं होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये
स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला राजकीय स्वातंत्र्याची आस लागलेली होती, त्यावेळेस महात्मा फुलेंसारख्या महामानवाने, त्यांच्याबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला म्हणजे सर्व दृष्टीने स्वतंत्र करण्यासाठीचा जो एक मोठा झगडा मांडलेला होता, तो झगडा त्यांनी का मांडला होता असा प्रश्न पडावा अशी आत्ताची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमच्याकडे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या ओठी सातत्याने फुले शाहू आंबेडकर यांची नावं असतात, परंतु त्यांच्या कृतीमध्ये मात्र ती जी एक ओढ किंवा तळमळ दिसली पाहिजे ती दिसत नाही. आज ज्या पद्धतीने स्त्रियांवरचे अत्याचार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, स्त्रियांना मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी ज्या पद्धतीने लढा द्यावा लागतोय, ही सगळी जी प्रतिकात्मक जी दृश्य आपल्याला दिसत आहेत किंवा हे जे लढे दिसत आहेत, या लढ्यामध्ये आम्ही जर वेळीच लक्ष दिलं नाही किंवा समाज सजग झाला नाही तर आमच्याकडच्या ज्या विचारवंतांनी जे मौलिक विचारधन दिलेलं होतं ते सगळं वाया गेलं की काय असं म्हणण्याची परिस्थिती येईल. आमदार खलील जिब्रान यांनी एका कवितेमध्ये लिहिलं होतं की झाडाचं पिकलेलं पान जरी गळून पडायचं असेल तरी संपूर्ण झाडाची अनुमती असल्याशिवाय ते पान गळून पडत नाहीये. आज इथे आमच्या इथे ज्या कोवळ्या कळ्या ज्या पद्धतीने पुस्करल्या जात आहेत, या त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची, अन्यायाची जबाबदारी संपूर्ण समाजाने घेतली पाहिजे. कुठल्या जातीमध्ये आपण या गोष्टी विभागून चालणार नाही. ज्या पद्धतीने जाती संघर्ष माजवण्याचा प्रयत्न या निमित्ताने जे लोक करतायत त्यांनी सुद्धा हे ऐकण्याची गरज आहे की तुम्हाला समग्र समाज म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि स्त्री आणि पुरुष हे त्या समाजाचे दोन महत्वाचे घटक आहेत, त्यावरच समाज आधारलेला आहे, अवलंबून आहे. हे जोपर्यंत इथल्या संपूर्ण म्हणजे घरापासून तर सत्तेपर्यंत जोपर्यंत स्त्रियांना समान वाटा आणि समान अधिकार मिळणार नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत. त्यासाठीचे जे प्रयत्न इथे सर्व मान्यवरांनी जे उपाय सुचवलेले आहेत त्यावर अधिक विचार मंथन होणं गरजेचं. नक्की. डॉक्टर हेमलता पाटील, ज्या पद्धतीनं ही सगळी एक प्रतिक्रिया आलेली आहे गेल्या काही दिवसातली, ती प्रतिक्रिया जी हिंसक आहे ही आता इथेच थांबेल अशी आता आपण अपेक्षा करू शकतोय का या सगळ्या आपल्या चर्चेच्या अंती? त्याचं कारण कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे हे निश्चित आहे. कुठेतरी काहीतरी कोणीतरी बिनसवण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय हे सुद्धा त्याच्यामधनं दिसतंय. आणि हे सगळं होत असताना याच्यामध्ये व्यापक सामाजिक हित जे आहे ते कुठेतरी दुर्लक्षित होत आहे. येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातलं सीमोल्लंघन आपण करू शकू का? मंदार सर, हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका साधा नाहीये. त्याच्यामागे आपण फार मुळामध्ये जाऊन त्याच्यावरती चिकित्सा करावी लागेल, कारण मुळात दुखणं कुठे हे शोधलं पाहिजे. मराठा समाजाच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर वर्षानुवर्ष हा समाजातले नेते सत्तेवरती राहिलेले आहेत, वर्षानुवर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता हा नेहमी प्रश्न असा उपस्थित होतो की हे सगळे लोक मुख्यमंत्री होते, मराठा समाजाला जास्त प्रतिनिधित्व होतं, तरी हा समाज आता रस्त्यावरती का येतोय? त्याच्यामागचं मी एक कारण सांगते की आता महेश सर जे म्हटले की आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांची परंपरा होती आणि मराठा समाजाचे जे नेते सत्तेवरती होते त्यांनी फक्त समाजाचं हित बघितलं असं नाही, तर त्यांनी इतर सगळ्या समाजांना बरोबर घेऊन जाण्याचं धोरण त्यामध्ये स्वीकारलं. ही एक वस्तुस्थिती आपण मान्यच केली पाहिजे. बरं, त्यांच्याकडून मग समाजावरती कुठेतरी समाजाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असेल. आता जी तरुण पिढी पुढे आली आहे त्यांना एक असं वाटतं, म्हणजे मी त्या समाजाच्या भावना आपल्या समोर व्यक्त करते की इतर समाज कुठल्या ना कुठल्या कारणाने एकत्र येतात, म्हणजे वेगवेगळ्या कारणाने त्यांच्या चळवळी उभ्या राहतात. मराठा समाज असा आजपर्यंत कुठल्याच कारणाने एकत्र आला नव्हता. मग ह्या तरुणांना असं वाटलं की आता आपण एकत्र आलो तर आपण आपले प्रश्न सोडवू शकू. आणि मराठा समाजाचा एवढे मोठे आंदोलनं होत आहेत शांतता मार्गाने, त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी होण्याचं कारण नाही आणि जातीचं लेबल त्यांच्यावरती पण लावण्याचं कारण नाहीये. कारण असं आहे की त्यांनी इतर जातींबद्दल वाईट बोलण्याचं काम केलं नाहीये, तर ते एकत्र येऊन आपल्या जातीमध्ये आपल्याला काही सुधारणा करता येतं आणि आपण कशा पद्धतीने आपली प्रगती करून घेता येते यासाठी ते पुढे आलेत. आणि त्याच्यामध्ये मग आपल्या समाजावरती जर काही अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं ते काम करतायत. तर मला असं वाटतं की ह्या चळवळीकडे थोडंसं सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी मराठा समाज एकत्र येतोय म्हणजे फार जातीयवादी झाला आणि इतर सगळ्या जातींना कुठेतरी वाईट लेखतोय, ही मानसिकतेतून आपण बाहेर आलं पाहिजे. आणि आपण जे म्हणतात की मला याच्यातून खात्री वाटते, फक्त
एकच फार मोठी यामध्ये फार मोठी भीती किंवा एक धोक्याची घंटा आहे की हा जो तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणावरती पुढे आलाय तो उद्या कोणाच्या हातातलं भावलं बनायला नको, आणि कोणाच्या हातातलं भावलं बनून तो त्या मार्गाने जर गेला तर मला असं वाटतं की एक विधायक काम जे पुढे उभं राहणार आहे ते विधायक कामाला कुठेतरी खीळ बसेल, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरा विषय महत्वाचा की आता हे जे चाललंय की जातीचं स्वरूप, तर मला असं वाटतं की या जाती बलात्कार असेल, अत्याचार असेल, या सगळ्या गोष्टींना जातीपातीतून बाहेर आलं पाहिजे. आणि ते सुद्धा मराठा समाजातल्या तरुणांना कळतंय, कारण मी जे सगळे मेसेजेस बघते त्याच्यामध्ये मुलं एकमेकांना तेच सांगतायत की आपण जातीच्या बाहेर आलं पाहिजे. कुठेतरी ही सुरुवात होती आणि मला असं वाटतं की एक विधायक कार्य आणि चांगलं कार्य उभं राहील. तर आता आपण त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे आणि वेळ देऊन एका सकारात्मक भूमिकेतून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की ही सकारात्मक भूमिका पुन्हा निलमताई येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही आशावादी आहात म्हणून म्हटलं, ही बघायला मिळेल अशी तुम्हाला खरंच आशा वाटते का? कारण चर्चा आपण खरं तर सुरुवात केली स्त्री पुरुष अत्याचाराच्या या संदर्भातून, आणि हे संदर्भ बदलण्याकडे आपण खरंच मनापासून जातोय का? एक तर मला असं वाटतं की समाजामध्ये जेव्हा अशी अस्वस्थता असते त्याला कुठे ना कुठे व्यासपीठ मिळावं लागतं, आणि हे व्यासपीठ जर का मिळालं नाही तर मग त्याचा उद्रेक होतो. कारण एक मराठा समाजाच्या मोर्चाबरोबर इतरांचे बाकीच्या समाजातल्या लोकांची काही चर्चा किंवा विचार विनिमय होतोय का? तो होत नाहीये. एका वेगाने जागृती होते. आणि म्हणून मला तर पक्षीय राजकारण आणायचं नाही, पण अधिवेशनाची मागणी का केली आहे उद्धवजी ठाकरे यांनी की याच्यामध्ये हा पण एक मुद्दा आहे ना की दलित अॅट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये, आणि ज्याच्याबद्दल दलित किंवा आदिवासी यांच्यापैकी ज्या 2.5-3% केसेसमध्ये शिक्षा होते, काही केसेसच्या मध्ये अतिरेक झाला असेल असं म्हणणं आहे. मग याच्याबद्दल प्रत्येकाचं काय म्हणणं आहे हे स्पष्टपणे, निर्विवादपणे, निसंदिग्धपणे समोर आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्याला व्यासपीठ मिळतं, आजही सुदैवाने मी असं म्हणेन की समाजाचं विधिमंडळावरती विश्वास आहे. जरी त्यांना वाटलं काही होत नाही, काही होत नाही, तरी सुद्धा लोकांना, आणि म्हणून सीमोल्लंघन उद्या आहे, दसरा आहे. मला स्वतःला असं वाटतं की जसं सामूहिक सीमोल्लंघन असतं, उद्या आमचाही शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, उद्धवजी काही याच्या संदर्भात मांडतील अशी अपेक्षा आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांची उणीव यासाठी भासते की काही वेळेला ओरडून, काही वेळेला कान पिळून, काही वेळेला तडाखा देऊन, काही वेळेला खरडपट्टी काढून, काही वेळेला प्रेमाने चुचकारून एक जे त्यांचं वयोवृद्ध असं नेतृत्व होतं त्याच्याबद्दलची उणीव जशी भासते, तसं दुसरं मला असं वाटतं की ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला जसं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की आत्त दीप भव, तुम्ही स्वतःच्या मनातला जो स्वतःचा दीप आहे तो प्रज्वलित करा. आणि इथे मला असं वाटतं मगाशा प्रतिक्रिया पाहिल्यानं तर निश्चित सकारात्मक वाटतात की ज्याच्यात येणारे कोण लोक आहेत ते कुठल्या जातीचे आहेत आपल्याला माहित नाही, आणि ती चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक जण हे म्हणतोय की हा प्रश्न जातीच्या पलीकडे काढा तर राज्याचा आणि देशाचा विकास होईल. आणि ज्या नेत्यांवर राग दिसतोय तो नेत्यांबद्दलचा राग व्यक्तिगत असा असेल किंवा नसेल, परंतु एक तर स्पष्ट दिसतंय की त्यांच्या कुटुंबाचं तर भलं झालेलं आहे, बाकीच्या समाजाचं भलं झालं नाही तरी. आणि ते म्हटल्यावरती तशा पद्धतीची प्रतिक्रिया आपल्याला आलेली दिसते. पण मी याच्यासाठी सकारात्मक आहे. मला असं वाटतं की जसा संवाद होईल आणि जिल्ह्यामध्ये याच्यावरती काय जे लोकांचं म्हणणं आहे, खरं सांगायचं तर अॅट्रॉसिटीच्या विषयावरती सुद्धा शांतपणे म्हणजे पॅनल डिस्कशन्स होत आहेत, पण कुठेतरी अकॅडमिक स्वरूपाची पण नीट चर्चा झाली पाहिजे. वस्तुस्थिती काय, खरंच कुठे अतिरेक झालेला आहे, शिक्षा काय झाली का नाही झाली, त्या ऍक्ट मध्ये तरी मला वाटतं 10 लोकांची कमिटी केली आहे लॉयर्सची आता. पण याच्याबरोबर समाजातले बाकीच्या पण लोकांचा अभ्यास असणार आहे ना, काही फक्त एकच लोक एकाचा अभ्यास करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सीमोल्लंघन होत असताना आपण आदिशक्तीचा उत्सव करतोय, पण स्त्रीच्या जगण्याच्या अधिकाराबद्दलचा जो तिचा संपूर्ण आपण लढा म्हणतो, तर खरं सांगायचं तर आता महिषासूर कोण हेच कळेनासं झालंय. कारण एका बाजूला कुठे वेगळ्या जातीच्या नावाने येतोय, कुठे अजून पैशाच्या नावाने येतोय, कुठे अज्ञानाच्या नावाने येतोय, कुठे तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगातून येतोय. आणि म्हणून हा एका अर्थाने वध करण्यायोग्य महिषासूर कोण आहे हे जेव्हा आपल्याला सापडेल ना त्यावेळेला सीमोल्लंघन आपण समाज म्हणून केलं असेल असं मला वाटतं. नक्की. सुषमाताई, तुम्हाला हे वाटतंय, असं वाटतंय का की खरंच विविध रूपातला हा महिषासूर आहे आणि खरं तर तो आपल्याला माहिती नाहीये, हे असं तुम्हाला वाटतं? माहिती नाही आहे असं नाही मला वाटत. मला वाटतं माहिती आहे आणि आपण त्याच्यावर बोलत नाही. म्हणजे आता मागाशी त्यांनी उल्लेख केला की राजकीय पुढाऱ्यांच्या संदर्भातला त्यांनी तो पॉझिटिव्ह पद्धतीने केला. मला नाही वाटत तसं स्वतःला. मला असं वाटतं राजकारणातच खूप विचार केला गेला पाहिजे. आपण ह्या सगळ्या चर्चा करतो आणि राजकीय पुढारी मात्र या समाजाचा एक पुढारी पकडायचा म्हणजे ते जात आपल्या हातात आहे, त्या समाजाचा एक पुढारी पकडायचा म्हणजे जात आपल्या हातात आहे, 2 बायका पकडाव्यात बोलणाऱ्या म्हणजे त्या आपल्याला बऱ्या.
राजकीय लोक ह्या पद्धतीने विचार करणार आहेत का? म्हणजे ते आत्ताचं सरकार असो नाही तर आधीचं सरकार असो, म्हणजे मी ह्या सरकारच्या विरुद्ध बोलते आणि आधीच्या सरकारच्या बाजूने बोलते असं अजिबात नाहीये. हे तुम्हाला सर्वत्र दिसतं याच पद्धतीने. किंवा माझा अनुभव असा आहे की समज मी सावित्रीचा प्रयोग करते तर त्याच्याबद्दलचा अप्रोच असा असतो सगळ्यांचा, ते बायकांचं चाललंय चालू द्या. हा राजकीय लोकांचा अप्रोच बदलणार आहे का नाही कधी? म्हणजे जेव्हा एखादा बलात्कार होतो तेव्हा तुम्ही वेड्यासारखंच बोलणार ना, मग तुम्हाला कसं कळणार म्हणजे मुळात काय घडतं ह्याचं तुम्हाला भान खरंच आहे की नाही? त्यामुळे राजकीय वातावरण कसं बदलणार आहे, त्यांचं सीमोल्लंघनाचं त्यांच्या मानसिकतेचं काय करायचंय? आणि त्यामुळे आपण फक्त चर्चा करतो की राजकीय विष नसते. तो कुठलाही म्हणजे अट्रॉसिटीचा कायदा घ्या तुम्ही, स्त्रियांसंदर्भातले तुम्ही हे घ्या, कुठलाही तुम्ही विषय घेतलात तरी राजकीय विल हे राहत गोंधळ आहे तिथे. आणि त्याला कारण ते संपूर्ण पुरुषी मानसिकतेतनं घडलेलं आणि आपल्याला कोणी बदलणार नाही. दुसरा मला जाणवणारा मुद्दा असा आहे की पुरुष सत्ताक पद्धतीने पुरुषांना तुम्ही वाढवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मगाशी आपण बोललो तेव्हा त्यांच्या डोक्यात वेगळीच हवा आहे, वेगळी मगरुरी आहे. तुम्ही कितीही म्हणलं तरी त्यांची तयारी आहे का हो बदलायची? जोपर्यंत माणसाची तयारीच नसते बदलायची तोपर्यंत तुम्ही काहीही करून तो माणूस बदलत नाही. त्यामुळे या पुरुषांचं करायचं काय, राजकारणातल्या पुरुषांचं, हा माझ्यासारख्या बाईला प्रश्न पडतो जेव्हा गाव पातळीवर तुम्ही बायकांशी बोलत असता तेव्हा. आणि माझं असं म्हणणं आहे राजकारणातलं वातावरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत खाली झिरपत नाही. लोक बोलतात असे की ते बरं आहे हो, तुम्हाला बोलायला काय जाते, घडत तसं मात्र अजिबातच नाही. त्यामुळे कुठलाही समाज असो, मराठा समाजाचा मुख्यमंत्री असेल तर त्यांनी एकच माळी पाळतो, तो एकच ओबीसी पाळतो, एकच बीसी पाळतो, अशा पद्धतीने माझ्या मते फक्त जाती पाळतात ते. आणि त्याच्यामुळे हे आतून बदलायला पाहिजे. आणि दसऱ्याच्या निमित्ताने जर आपल्याला करायचं असेल तर हे ह्या लोकांनी हे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करायला पाहिजे की या मानसिकतेच्या पुढं आपण जायला पाहिजे. आणि ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत फुले, आंबेडकर, शाहू हे फक्त तोंडातच राहणार आहेत. आणि स्त्रियांच्या संदर्भातला जो काही आपण अनेक पुढाऱ्यांच्या बाबत बघतो, जे काही घडतं, कशा पद्धतीने वापरलं जातं, तर ते तशाच पद्धतीने चालू राहणार आहे. आणि त्यामुळे तोपर्यंत हा आवाज कितीही आपण काढायचा म्हणलं तरी तो तशा पद्धतीने मोठा होणार नाही, ह्याची मला प्रामाणिकपणे म्हणायचं तर नीलम कितीही आता पॉझिटिव्ह म्हणत असली तरी मला मात्र भीतीच वाटते. आपल्याला भीती वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे. आणि अर्थात आपल्याला पॉझिटिव्ह राहण्या वाचून आणि आशावादी राहण्या वाचून सुद्धा पर्याय नाहीये. आणि या निमित्ताने आपण सगळेजण सीमोल्लंघन करूया, आपापल्या मनातल्या या जातीच्या ज्या भिंती आहेत त्या ओलांडूया. आणि अर्थातच लवकरात लवकर ही परिस्थिती हा जो सगळा गढूळपणा आलेला आहे तो गढूळपणा लवकरात लवकर निवळू देत अशी अपेक्षा करूया. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.